मित्रांनो, थिंक लाईक गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। आपण आरोग्य सेवकची पूर्ण अभ्यासक्रम तांत्रिक जी टेस्ट होती टेस्ट 9 ती आपण ॲपवर घेतलेली होती। या टेस्टमध्ये आपण सर्वच्या सर्व 100 MCQ जे होते ते संपूर्ण आपल्या तांत्रिकवर डिपेंड असलेले MCQ आपण घेतलेले होते। ही जी टेस्ट होती तिच्याबद्दल सूचना मी टेलिग्रामला दिलेली होती, व्हॉट्सअपला दिलेली होती। तर आता आपण पाहूया की हे जे 100 प्रश्न होते त्यांचे सोल्युशन कशा पद्धतीने असतील। आणि मी हे सुद्धा सांगितलं होतं की टेस्ट 9 मध्ये जो प्रथम क्रमांक मिळवेल त्याला आपण 200 रुपयाचं पारितोषिक जाहीर करणार होतो। आता या लेक्चरच्या एंडला मी त्यांचं नाव सांगून देईल की कोणाला सर्वात जास्त मार्क्स मिळालेले आहेत, म्हणजे तुम्हाला सुद्धा समजेल की कशा पद्धतीने बाकीचे विद्यार्थी सुद्धा या टेस्टमध्ये प्रिपेअर करून आलेले होते। आता आपण पाहूया की पहिला प्रश्न काय होता। नुकताच मंजूर केलेला लिगो इंडिया प्रकल्प कशाशी संबंधित आहे, असा आपला पहिला प्रश्न होता। ऑप्शन पहा, सौर ऊर्जा वापरावर, लेझर तंत्रज्ञानावर, गुरुत्व लहरींवर आणि सिंहाच्या हस्तांतरणावरील संशोधन याच्यावर डिपेंड होता की नाही। तर आपल्याला माहिती की लिगो आपण कशामध्ये शिकलेलो होतो, लिगो आपण शिकलेलो होतो ग्रॅव्हिटेशनमध्ये, गुरुत्वाकर्षणमध्ये। तर गुरुत्वाकर्षणच्या लेक्चरमध्ये आपण लिगोबद्दल पाहिलेलं होतं। लिगोचा फुल फॉर्म काय होता, लिगो कशा पद्धतीने वर्क करतं, आइन्स्टाईनची काय थेअरी होती, या सर्व गोष्टी आपण तिथं पाहिलेल्या होत्या। तर याचं जे उत्तर येणार होतं गुरुत्व लहरीवरील संशोधन, याचं उत्तर येणार होतं। पुढचा प्रश्न पाहूया। आधुनिक आवर्त सारणीत तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या, सहाव्या आणि सातव्या आवर्तामध्ये असलेल्या मूलद्रव्यांची संख्या किती आहे। तर याच्यामध्ये आपल्याला विचारलेलं आहे की तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या, सहाव्या जे आवर्त आहेत किंवा सातवा आवर्त आहेत त्याच्यात किती मूलद्रव्यांची संख्या आहे। एक गोष्ट लक्षात ठेवा, पहिल्या आवर्तामध्ये 2 मूलद्रव्य आहेत, ठीक आहे। दुसरा आवर्त आहे आणि तिसरा जो आवर्त आहे त्याच्यामध्ये मूलद्रव्यांची संख्या आहे 8। त्याच्यानंतर चौथा आणि पाचवा जो आवर्त आहे त्याच्यामध्ये मूलद्रव्यांची संख्या असते 18 आणि सहावा आणि सातवा जो आवर्त आहे त्याच्यामध्ये मूलद्रव्यांची जी संख्या असते ती असते तुमची 32। ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे। आपल्याला विचारलेले पहिले पाहायचे तिसऱ्यामध्ये अनुक्रमे 8 आहेत, ओके। नंतर विचारले चौथ्या आणि पाचवा जो तुमचा आवर्त आहे त्याच्यात 18 असतात, 8, 18। नंतर सहावा आणि सातवा जो असतो त्याच्यात असतात 32। तर आपला ऑप्शन पहा, 8, 18, नंतर परत 18, त्याच्यानंतर 32 आणि 32 हे आपल्याला पाहायचं होतं। ज्याच्यात ऑप्शन येणार आहे 8, 18, 32, 32 हे तुमचं उत्तर येणार होतं। नंतर पाहूया पुढचा प्रश्न। आधुनिक आवर्त सारणीतील धात्विक गुणधर्माच्या प्रवृत्तीविषयी खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे। जे धातू गुणधर्म होते त्याच्याबद्दल कोणतं विधान बरोबर आहे असं विचारलेलं होतं। धात्विक लक्षण एका आवर्तात स्थिर राहते आणि गटात खालच्या दिशेने वाढते, पहिला ऑप्शन होता। नंतर धात्विक लक्षण एका आवर्तात वाढते आणि गटात खालच्या दिशेने कमी होते, हा दुसरा ऑप्शन होता। धात्विक लक्षण एका आवर्तात घटते आणि गटात खालच्या दिशेने वाढते, हा तिसरा ऑप्शन होता। आणि धात्विक लक्षण एका आवर्तात घटते आणि गटात खालच्या दिशेने स्थिर राहते। तर आपल्याला माहिती आहे की धात्विक जे आहे ते कशा पद्धतीने बदलत असतं। तर आवर्तात जेव्हा आपण पाहतो तेव्हा धातू जे गुणधर्म असतात ते काय होतात, कमी होत जातात, म्हणजेच घटत जातात। आणि जर तुम्ही खालच्या दिशेने जेव्हा जात असतात म्हणजे गणामध्ये वरून खाली जेव्हा येत असतात तेव्हा ते काय होत असतात, वाढत जातात। तर याचं उत्तर राहील जे आहे धात्विक लक्षण एका आवर्तात घटते आणि गटात खालच्या दिशेने वाढते, हे जे आहे ते तुमचं आन्सर असणार आहे। म्हणजे धातू जे लक्षण आहे एका आवर्तात घटत जाते आणि गटात खालच्या दिशेने वाढत जाते, ओके। अधातू गुणधर्म काय होतं, अधातू गुणधर्म हा आवर्त जेव्हा येतो तेव्हा अधातू गुणधर्म आवर्तामध्ये वाढत जातो आणि गणामध्ये तो कमी होत जातो, ठीक आहे। याचं रिव्हिजन लेक्चर मी ॲपला घेतलेलं होतं, त्याच्यातसुद्धा या गोष्टीबद्दल आपलं डिस्कशन झालेलं होतं। तर धातू लक्षण तुम्हाला या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत, ओके। टोटल किती पॉईंट होते ते कमी आणि जास्त जे टोटल पॉईंट होते आपले 7 पॉईंट होते। पहिला पॉईंट होता संयोजा इलेक्ट्रॉन कशा पद्धतीने बदलते, दुसरा पॉईंट होता संयोजा कशा पद्धतीने बदलते, तिसरा पॉईंट होता तुमचा धातू गुणधर्म कशा पद्धतीने बदलतो, नंतर अधातू गुणधर्म कशा पद्धतीने बदलतो, नंतर विद्युत धनता आणि विद्युत ऋणता जी आहे ती कशा पद्धतीने बदलते ते तुम्हाला या चॅप्टरमध्ये थोडं पाहून जाणे गरजेचं आहे। कारण की जर प्रश्न विचारला तर या तक्त्यावरून तुम्हाला या चॅप्टरमधला प्रश्न विचारला जाऊ शकतो, म्हणून आपण हा प्रश्न घेतलेला होता। मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न होता, याच्याने भरपूर गोष्टी तुमच्या क्लिअर झालेल्या होत्या।
ठीक आहे. न्यूलँडने कोणत्या दोन मूलद्रव्यांना एका स्लॉटमध्ये ठेवलेले होते? आता आपण पाहिलं होतं की डोबे रायनर आणि न्यूलँडची अष्टके, मेंडेलिव्हची आवर्त सारणी, आधुनिक आवर्त सारणी, या सर्व गोष्टी आपण पाहिलेल्या होत्या. डोबे रायनरने त्रिकं आणलेली होती, त्याच्यावरचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. भरपूर वेळेस मी रिपीट केलेला आहे डोबे रायनरच्या त्रिकांबद्दल. नंतर मी न्यूलँडचे जे अष्टकं होते, तेव्हा न्यूलँडने जेव्हा प्रयोग केलेला होता, एक गोष्ट माहीत असायला पाहिजे तुम्हाला की 56 मूलद्रव्य तेव्हा अस्तित्वात होते. ओके. नंतर अणुवस्तुमानांच्या चढत्या क्रमाने त्यांनी ते अरेंज केलेले होते आणि त्यांनी काही जे मूलद्रव्य होते ते एका स्लॉटमध्ये ठेवलेले होते. तर ते कोणते होते? तर कोबाल्ट आणि निकेल यांना त्यांनी एका स्लॉटमध्ये ठेवलेले होते. ठीक आहे. तर याचं उत्तर जे होतं ते कोबाल्ट आणि निकेल होतं. नंतर पाहूया, शपनासाठी खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? शपन जे असतं, रिडक्शन जे आहे, त्याच्यासाठी खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे असा प्रश्न विचारलेला आहे. हायड्रोजनचा समावेश, इलेक्ट्रॉनची प्राप्ती, ऑक्सिजनचे निष्कासन आणि इलेक्ट्रॉनची हानी असे ऑप्शन तुम्हाला दिलेले होते. रिडक्शनबद्दल आपण जेव्हा बोलत होतो तर त्यामध्ये आपण 3-4 गोष्टी महत्त्वाच्या ठरलेल्या होत्या. शपनमध्ये काय काय गोष्टी होत होत्या? पहिली गोष्ट होत होती, ऑक्सिजन जो होता तो निघून जात होता. ऑक्सिजन निष्कासन हे होणार होतं. ओके. आपल्याला ओळखायचं आहे, चुकीचं विधान आपल्याला पाहायचं होतं. दुसरी गोष्ट होती, ऑक्सिजन निघाल्यानंतर कोण येत होता? हायड्रोजन त्याला प्राप्त होत होता, म्हणजे हायड्रोजनचा समावेश तिथं होणार आहे शपन रिॲक्शनमध्ये. ओके. मग आपल्याकडे 2 ऑप्शन उरले, इलेक्ट्रॉनची प्राप्ती आणि इलेक्ट्रॉनची हानी. आता एक गोष्ट लक्षात ठेवा की शपन अभिक्रियेमध्ये इलेक्ट्रॉन हा प्राप्त होत असतो. इलेक्ट्रॉन जो आहे तो प्राप्त होत असतो. ओके. तर इलेक्ट्रॉनची प्राप्ती हे सुद्धा बरोबर आहे, हे सुद्धा बरोबर आहे आणि हे तिसरं ऑप्शन सुद्धा बरोबर आहे. इलेक्ट्रॉनची जी हानी आहे ती कशात होणार आहे? ऑक्सिडीकरण अभिक्रियेमध्ये होणार आहे. शपन अभिक्रियेमध्ये इलेक्ट्रॉनची हानी होत नाही. तर याचं जे उत्तर होतं ते इलेक्ट्रॉनची हानी होती. तुम्हाला रिडक्शन म्हणजे या प्रश्नाने 2 गोष्टी तुम्हाला इथं क्लिअर करायच्या आहेत. ऑक्सिडीकरण अभिक्रिया कशा पद्धतीने असणार आहे आणि शपन अभिक्रिया कशा पद्धतीने असणार आहे. तुम्ही फक्त हे 3 पॉईंट जरी लक्षात ठेवले तर याच्याच उलट जे असतात ते तुमचे ऑक्सिडीकरण अभिक्रियेमध्ये पाहायला भेटतात. ऑक्सिडीकरण अभिक्रियेमध्ये काय असतो? ऑक्सिजन प्राप्त होतो आणि हायड्रोजन हा निघून जातो. लेक्चरमध्ये मी ऑलरेडी हे शिकवलेलं आहे. तसंच ऑक्सिडीकरणमध्ये काय असतो? इलेक्ट्रॉन गमावला जातो. ओके. इलेक्ट्रॉनची जी हानी आहे ती ऑक्सिडीकरणमध्ये होते. शपन अभिक्रियेमध्ये इलेक्ट्रॉनची काय होते? प्राप्ती होते. इलेक्ट्रॉन गेन होतो. ओके. गेन ऑफ इलेक्ट्रॉन, प्राप्ती म्हणजे इलेक्ट्रॉन घेतला जातो. ठीक आहे. तर हा झाला तुमचा शपन आणि ऑक्सिडीकरण अभिक्रियेच्या बद्दल आपला हा प्रश्न घेतण्यात आलेला होता. 6वा प्रश्न पाहूया. ही एक अभिक्रिया आहे ज्यात 2 अभिकारके 2 नवीन संयुगे तयार करण्यासाठी आपल्या आयनांचे विनिमय करतात. म्हणजे अशा प्रकारची अभिक्रिया त्यांनी विचारलेली आहे ज्यात 2 जे अभिकारके आहेत ते आपले काय करतात? संयुगे अदलाबदल करतात. ओके. 2 आहेत आणि जे अदलाबदल करत आहेत, तर ती काय असते? ती तुमची दुहेरी विस्थापन अभिक्रिया असते. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, AB+C आणि D हे 2 आहेत कारके आणि ते काय करतात? त्यांच्या आयनांचे विनिमय करतात, म्हणजे एकमेकांमध्ये वाटून घेतात. म्हणजे A जाईल तुमचा C कडे, B जाईल तुमचा D कडे. AC+BD अशा पद्धतीची ती अभिक्रिया होणार आहे आणि ही काय होणार आहे? तुमची दुहेरी विस्थापन अभिक्रिया तुमची ती होणार आहे. याचं जे उत्तर होतं दुहेरी विस्थापन अभिक्रिया होतं. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणते मूलद्रव्य सर्वाधिक अभिक्रियाशील आहे? चांगला प्रश्न आहे आणि एकदम पुस्तकातलाच प्रश्न आहे. जी मी तुम्हाला जास्तीची MCQची PDF दिलेली होती त्याच्यामधला हा प्रश्न आहे. 7वा प्रश्न पहा. खालीलपैकी कोणते मूलद्रव्य सर्वाधिक अभिक्रियाशील आहे? तर हा जो प्रश्न आहे तो तुमचा रिॲक्टिव्ह सिरीजमधला असतो. अभिक्रियाशील मूलद्रव्य जे असतात, मेटल जे असतात, त्यांची जी सिरीज असते त्यांच्यापैकी हा प्रश्न आहे. ती सिरीज तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. सर्वात जास्त जो रिॲक्टिव्ह असतो तो आपला पोटॅशियम असतो. नंतर सोडियम असणार आहे. ओके. त्याच्यानंतर कॅल्शियम, त्याच्यानंतर मॅग्नेशियम. ओके. त्याच्यानंतर ॲल्युमिनियम येतो. सर्वात कमी आपण करत जात आहोत, उतरत्या क्रमाने आपण लिहित जात आहोत. त्याच्यानंतर झिंक येतो. त्याच्यानंतर तुमचा फेरस येतो. त्याच्यानंतर तुमचा लीड येतो आणि त्याच्यानंतर तुमचा येणार आहे कॉपर.
ओके, ही रिॲक्टिव्ह सिरीज आहे, हिचा स्क्रीनशॉट काढून ठेवा, कारण की याच्यावरचे प्रश्नसुद्धा विचारले जातात की कोण रिॲक्टिव्ह जास्त आहे, कोण सर्वात कमी रिॲक्टिव्ह आहे. ओके, तर आता पहा याच्यामध्ये तुम्हाला पाहायचं आहे की सगळ्यात 1 नंबर 2 नंबर 3 नंबरवर कोण आलेला आहे. तर तुमचं कॅल्शियम इथं दिसत आहे. कॅल्शियम हा सर्वात जास्त रिॲक्टिव्ह आहे. ओके, तर याचं जे उत्तर येणार होतं कॅल्शियम येणार होतं. त्याच्यानंतर मॅग्नेशियम 2 नंबरला येईल, नंतर ॲल्युमिनियम येईल आणि नंतर सगळ्यात शेवटी तुमचा लीड येणार आहे. ही सिरीजचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवा आणि थोडं पाठ करून ठेवा. याच्यावरचे प्रश्न विचारले जातात की कोण जास्त अभिक्रियाशील आहे आणि कोण कमी अभिक्रियाशील आहे. ही मेटलची जे धातू असतात ना त्यांची अभिक्रियाशील सिरीज आहे. नंतर पहा, समांतर परिपथासाठी खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे. समांतर परिपथ हा जो प्रश्न आहे तुमचा 9वीचा प्रश्न आहे, परंतु करंट इलेक्ट्रिसिटी जेव्हा आपण शिकतो, जे विद्युत धारेचे परिणाम आपण जेव्हा शिकतो तेव्हा तुम्हाला सर्किटमध्ये समांतर आणि जे पॅरलल आणि सिरीजची जी कॉम्बिनेशन असतात त्याच्याबद्दल प्रश्न विचारला जातो. तर मी ते थोडं तुम्हाला एक्सप्लेन करतो इथंच. तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, 2 प्रकारच्या जोडण्या असतात. एक एकसर जोडणी असते आणि एक समांतर जोडणी असते. एक एकसर जोडणी असणार आहे आणि एक तुमची समांतर जोडणी असणार आहे. ओके, तर आता आपल्याला समांतर परिपथबद्दल पाहायचं आहे. काय असतं याच्यात, तुमचे जे रेजिस्टर असतात म्हणजे तुमचे जे रोधक असतात ते आपण नेहमी अशा पद्धतीने दाखवतो. हे जे सिम्बॉल असतं ते रेजिस्टन्सचं असतं, ज्याला रोधक असं म्हटलं जातं. जर हा तुमचा ए रेजिस्टर आहे आणि हा तुमचा बी रेजिस्टर आहे आणि याचं एक टोक आणि याचं एक टोक अशा पद्धतीने जर कनेक्ट असेल, म्हणजे हे त्याचं समजा पहिलं टोक आहे आणि हे दुसरं टोक आहे आणि हे याचं तिसरं आणि याचं चौथं असेल, तर एक 3ला कनेक्टेड आहे आणि 2 जो तुमचा आहे तो 4ला कनेक्टेड असणार आहे. तर ही जी जोडणी जेव्हा होते तिला आपण काय बोलतो, समांतर जोडणी बोलतो. आणि जी एकसर जोडणी जी असते त्याच्यामध्ये अशा पद्धतीचा एक रेजिस्टर आहे आणि अशा पद्धतीचा एक रेजिस्टर आहे. याचं समजा हे पहिलं टोक असेल आणि याचं दुसरं टोक असेल, तर दुसरं टोक जे आहे ते डायरेक्ट त्याच्या तिसऱ्या टोकला कनेक्टेड होणार आहे. ओके, दुसरं म्हणजे एका प्रकारे एका लाईनमध्ये ते असणार आहे. ती तुमची एकसर जोडणी असते. समांतर जोडणीमध्ये काय होतं, समांतर जोडणीमध्ये आता या सर्किटमध्ये जेव्हा करंट येतं, तर करंट जे असतं ते इथं आल्यानंतर, या तुमच्या पॉईंटला आल्यानंतर करंट हे 2 अशा भागांमध्ये विभाजित होतं. ठीक आहे, जर तुमचं करंट आय असेल, आय आपण करंटने डिनोट करतो, तर ते अशा 2 भागांमध्ये डिवाईड होणार आहे. ओके, अशा 2 भागांमध्ये ते डिवाईड होतं. म्हणजे तुमचं बाकी समजा तुमचं करंट जर 50 अँपिअर येत असेल तर 25 इकडं चाललं जातं आणि 25 इकडं चाललं जातं. ठीक आहे, परंतु व्होल्टेज जे असतं, व्होल्टेज हे समान असणार आहे. ह्याच्याबद्दल मी जेव्हा थोडंसं आपण ग्रुपला डिस्कस करूया या गोष्टींबद्दल. अशा पद्धतीने ते 2 गोष्टींमध्ये डिवाईड होणार आहे. मी ग्रुपमध्ये हे डिस्कस करतोच. तर आपल्याला आता विधान सत्य आहे ते ओळखायचं आहे. समांतर परिपथाची निव्वळ धारा वैयक्तिक धारेपेक्षा कमी असते. पहिलं ऑप्शन दिलेलं होतं. समांतर परिपथाचा निव्वळ रोध हा वैयक्तिक रोधाच्या बेरजेपेक्षा नेहमीच कमी असतो. तिसरं ऑप्शन पहा, समांतर परिपथाचा निव्वळ रोध हा वैयक्तिक रोधांच्या बेरजेपेक्षा नेहमीच अधिक असतो. समांतर परिपथाचा वैयक्तिक रोधांवरील विभवांतर नेहमीच असमान असते. ओके, तर आपल्याला जेव्हा समांतरबद्दल जेव्हा आपण बोलतो तर एक गोष्ट लक्षात ठेवावं लागतो, आपल्याला काय करावं लागतो, त्याचा जर रेजिस्टन्स आपण काढला तर तो येतो 1/R 1/R1 प्लस 1/R2 हा त्याचा फॉर्म्युला येत असतो. आणि एक गोष्ट, ही जी समांतर जोडणी जी असते ना तिचा वापर केला जातो. तुम्हाला जर पूर्ण सर्किट दिलेलं असेल, पूर्ण सर्किटमध्ये जर तुम्हाला रोध कमी करायचा असेल तर त्यावेळेस समांतर जोडणीचा वापर केला जातो. म्हणून याचं जे उत्तर होतं ते होतं की समांतर परिपथाचा निव्वळ रोध हा वैयक्तिक रोधांच्या बेरजेपेक्षा नेहमी कमी असतो. हे त्याचं उत्तर होणार होतं. ठीक आहे, नंतर फ्लेमिंगच्या डाव्या हाताच्या नियमात अंगठा, तर्जनी आणि मधले बोट अनुक्रमे कशाचे प्रतिनिधित्व करते. फ्लेमिंगचा जो रूल आहे तो करंट इलेक्ट्रिसिटीचा पार्ट होता. तर करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये अशा पद्धतीने त्याचा अंगठा होता, अशा पद्धतीने त्याची जो मधलं बोट होतं तर्जनी आणि जे मधलं बोट होतं ते अशा पद्धतीने होतं. जो अंगठा असतो तो तुम्हाला दाखवतो की अनुभवलेले जे बल आहे त्याची जी दिशा आहे ते दाखवत होतं. नंतर जे तुमची तर्जनी होती, चुंबकीय क्षेत्राची दिशा ते दाखवत होतं आणि जे तुमचं मधलं बोट होतं ते विद्युत धारेची दिशा दाखवत होतं आणि तुम्हाला तोच सिक्वेन्स विचारलेला होता. पाहूया ऑप्शनमध्ये,
पहिलं जे आहे अनुभवलेल्या बलाची दिशा, तर अनुभवलेल्या बलाची दिशा 100% अंगठा दाखवतं, बलाची जी दिशा आहे ती अंगठा दाखवते. नंतर चुंबकीय क्षेत्र जे आहे ते तुमची तर्जनी जी होती ते चुंबकीय क्षेत्र दाखवतं, परंतु जी धारा आहे ती इथं दाखवली जात नाही. विद्युत धारेची दिशा, विद्युत धारेची दिशा जिथं दाखवली जाते. तर याचं जे ऑप्शन आहे पहिलंच ऑप्शन तुमचं राईट होतं. ओके. नंतर 10वा प्रश्न पहा, केंद्रक विरहित व कायिक पेशींचे केंद्रक यांच्या संयोगाने क्लोन तयार होते. जर तुम्ही सजीवातील जीवन प्रक्रिया जर तुम्ही पाहिलं असेल तर तिथं क्लोन कशा पद्धतीने तयार होतात त्याच्याबद्दल डिस्कशन केलेलं आहे. तर केंद्रक विरहित आणि स्त्रीबीज, केंद्रक विरहित स्त्रीबीज जे असते आणि कायिक पेशीचे जे केंद्रक आहेत त्यांच्या संयोगाने काय तयार होणार आहे, क्लोन तयार होणार आहेत. ओके. नंतर ग्रीन कॉरिडोर म्हणजे काय असा प्रश्न विचारला गेलेला होता. NTPCचा प्रश्न होता, NTPCचा जो सायन्स पार्ट होता त्याच्यातला हा प्रश्न होता. ग्रीन कॉरिडोर म्हणजे काय असतं, तर तुम्ही एकदा पाहिलं असेल की एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे आणि त्या व्यक्तीचं काहीतरी अवयव आहे तो एखाद्या गरजू व्यक्तीला पाठवायचा असेल, तेव्हा तो जो दान केलेला अवयव आहे रस्त्याने विना अडथळा नेण्यासाठी जो मार्ग असतो त्याला म्हटलं जातं ग्रीन कॉरिडोर. ओके. तर ग्रीन कॉरिडोर या प्रश्नाचं उत्तर होतं दान केलेला अवयव रस्त्याने विना अडथळा नेण्यासाठी केलेला जो मार्ग असतो त्याला ग्रीन कॉरिडोर असं म्हणतात. नंतर खालीलपैकी कोणते जीवाणू जैविक खत म्हणून वापरले जातात, तर इचेरिया ऑप्शन दिलेला आहे, डिकोनोकोकॉस दिलेला आहे, त्याच्यानंतर नोस्टॉक दिलेला आहे आणि वरील सर्व दिलेला आहे. हा सुद्धा NTPCचा प्रश्न होता. याचं उत्तर जे होतं ते नोस्टॉक होतं. जैविक जे होतं तुमचं जैविकचा पार्ट आहे त्याच्यातला हा भाग होता. फिनाइल किटोनोरिया हा पेशींमधील जनुकीय दोषांमुळे निर्माण होतो. तर कोणत्या पेशींमधील जनुकीय दोषांमुळे फिनाइल किटोनोरिया हा निर्माण होतो, पुस्तकातलाच प्रश्न आहे. तर याचं जे उत्तर असणार आहे यकृत याचं उत्तर असणार आहे. त्वचा नाही, हृदय नाही आणि फुफ्फुस नाही. फिनाइल किटोनोरिया पुस्तकातलंच दिलेलं आहे, पुस्तकातलाच प्रश्न आहे आणि मी 1000च्या सिरीजमध्ये सुद्धा याला इन्क्लूड केलेलं होतं. खालीलपैकी कोणाचे पचन झाल्यावर अमिनो आम्ल तयार होतात. आता असे प्रश्न जे असतात ना ते डायरेक्टली विचारले जातात आणि तुम्हाला माहिती आहे की अमिनो आम्ल कशा पद्धतीने तयार होतात. अमिनो आम्ल हे प्रथिनांचं जेव्हा पचन होतं तेव्हा अमिनो आम्ल तयार होत असतात. अमिनो आम्ल आपल्या शरीराला किती ऊर्जा देतात, 10 ते 12% ऊर्जा जी असते ती आपली प्रथिनांपासून भेटते, ते अमिनो आम्लच असतात. पोषक तत्वे पेशीकडे नेण्याचं कामसुद्धा प्रथिने करत असतात. प्रथिनांबद्दल या सर्व गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजे आणि कारण की हा पुस्तकातलाच भाग आहे. ओके. तर अमिनो आम्ल आपण प्रथिनांपासून तयार करतो. कांद्यांच्या मुळाच्या टोकावर आयोडीनचे द्रावणाचे काही थेंब टाकल्यावर जन्य गुणसूत्र दर्शवणारी पेशी विभाजनाची अवस्था म्हणजे, तर हा सुद्धा प्रश्न तुमचा बुकमधलाच होता. बुकमध्ये तुम्हाला एक प्रयोग दिलेला आहे की एक कांदा घेतलेला होता, त्याच्या मुळाच्या टोकावर आयोडीनचे काही थेंब टाकले गेलेले होते आणि त्याची जी वेगवेगळ्या स्टेजेस होत्या ते तुम्हाला दाखवायच्या होत्या. तर जन्य गुणसूत्र दर्शवणारी पेशी विभाजनाची अवस्था त्यांनी विचारलेली होती. तर ही जी अवस्था येणार आहे ती तुमची पच्छावस्थामध्ये येणार आहे. ओके. पच्छावस्थामध्ये तुम्हाला ही गोष्ट येणार आहे. तर एक गोष्ट लक्षात ठेवा की कांद्याच्या पेशीमध्ये जे गुणसूत्र असतात ते असतात तुमचे 8 गुणसूत्र असतात आणि जेव्हा गुणसूत्र विभाजन होतात तेव्हा गुणसूत्रांची संख्या ही सुद्धा 8च राहणार आहे. ओके. तर हा प्रयोग तुमचा घेतलेला होता आणि याचं उत्तर जे होतं ते पच्छावस्थामध्ये येणार होतं. जेव्हा मी तुम्हाला या 3 स्टेज शिकवत होतो, मध्यावस्था, पूर्वावस्था, पच्छावस्था, या गोष्टी जेव्हा मी तुम्हाला शिकवत होतो ना तेव्हा काही लोक कमेंट करत होते की टाइमपास जास्त झाला आणि आम्हाला हेच आमचा 1 तास वेस्ट गेला. आणि अरे ह्या गोष्टी एकदम मेन आहेत, या गोष्टी विचारल्या जातात आणि त्या गोष्टी तुम्हाला शिकण्यासाठी सुद्धा भरपूर टाईम लागतो. मी 1 तासात तुम्हाला ते शिकवलेलं होतं. जर तुम्ही दिवसभर जरी घेऊन बसले तरी त्या गोष्टी समजत नसतात. म्हणून मी लाईव्ह लेक्चरमध्ये त्या गोष्टी एवढ्या डिटेलमध्ये शिकवत होतो, म्हणून मी ते लेक्चर काय केलं, हाईड करून टाकलेलं होतं. ओके. पुढचं पहा, तूर्कतंतू गुणसूत्राच्या कोणत्या भागाला लागून असतात. तर तूर्कतंतूबद्दल आपण बोललेलो होतो लाईव्ह लेक्चरमध्ये. तूर्कतंतू गुणसूत्राच्या कोणत्या भागाला लागून असतात, तर आपला जो गुणसूत्र जर पाहिलं तर त्याला एक पी भुजा असणार आहे, एक क्यू भुजा असणार आहे, एक गुणसूत्र बिंदू, ताराकेंद्र, या सर्व गोष्टी त्याच्यात असणार आहेत. ओके. मग आपल्याला विचारलेलं आहे की तंतू गुणसूत्राच्या कोणत्या भागाला लागून आहेत, तर ते गुणसूत्र बिंदू जो सेंट्रोमोर तुमचा असणार आहे त्या भागाला लागून असणार आहेत. अशा पद्धतीने ते ओढले जात होते आणि केड्यासारखा ते शेप बनवत होते. ओके.
17वा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणता रेणू ग्लुकोज विघटनात तयार होत नाही? तर ग्लुकोज विघटन जेव्हा होते तेव्हा काय काय तयार होतं? ग्लुकोज विघटन जेव्हा तयार होते, ग्लुकोज जेव्हा विघटन होतं त्याच्यामध्ये आपल्याला भेटतं पायरुविक ॲसिड, त्याच्यानंतर आपल्याला भेटत होतं ATP. ओके, त्याच्यानंतर आपल्याला भेटत होतं नाडू म्हणजे NADH2 आपला, त्याच्यानंतर आपल्याला भेटत होतं पाणी. याचे दोन दोन जे रेणू होते ते तयार होत होते. NADH2 भेटत होता, ATP आपल्याला भेटत होती, FADH2 आपल्याला भेटत नव्हता या स्टेजमध्ये, आणि पाणी तर आपल्याला भेटतच होता. तर ग्लुकोज विघटनामध्ये आपल्याला FADH2 भेटत नव्हता. ग्लुकोज विघटनाची प्रक्रिया जी होती पेज नंबर 13वर तुम्हाला दिलेलं आहे, जे सायन्स 2चं पुस्तक आहे त्याच्यातून तुम्ही रीड करू शकतात. मी आता फक्त डायरेक्ट आन्सर सांगतो, कारण की तुमचा ऑलरेडी याच्या गोष्टींचा अभ्यास झालेलाच आहे असं मी अज्यूम करतो, कारण की पेपरमध्ये सुद्धा 165 164 असे मार्क विद्यार्थ्यांना आलेले आहेत. ओके, चुकीची जोडी ओळखा विचारलेला आहे. आता हे जे प्रथिने आहेत, स्नायू मायोसिन, त्वचा मेलॅनिन, स्वादुपिंड केरॅटिन आणि हाडे ओसिन, अशी तुम्हाला याच्यापैकी चुकीची जोडी कोणती आहे ते विचारलेलं आहे. तर भरपूर वेळेस मी तुम्हाला सांगितलं आहे की जे स्नायू असतात त्यांच्यामध्ये ॲक्टिन आणि मायोसिन असणार आहे. ओके, कोणते प्रथिने आहेत त्याच्या कोणत्या प्रथिनांपासून तयार होतात ते विचारलेलं आहे. तर स्नायूपासून मायोसिन आणि तुमचा ॲक्टिन असतो. त्वचामध्ये काय असतं? मेलॅनिन आणि एक केरॅटिन असतं. त्याच्यानंतर हाडांमध्ये तुम्हाला ऑसिन आहे. तुम्हाला डायरेक्ट प्रश्न विचारला गेलेला होता की हाडांमध्ये कोणतं प्रथिन असतं? ऑसिन असणार आहे. ठीक आहे, परंतु जेव्हा स्वादुपिंड येतं त्या स्वादुपिंडमध्ये केरॅटिन येणार नाही. स्वादुपिंडमध्ये इन्सुलिन आणि ट्रिप्सिन हे प्रथिन येणार होतं. या गोष्टींबद्दल सुद्धा आपलं डिस्कशन ऑलरेडी झालेलं होतं. B9 या जीवनसत्वाचे नाव काय? तलाठीमध्ये यावर्षी विचारला गेलेला होता. एका विद्यार्थ्याने सुद्धा B11 विचारलेलं होतं आपल्याला. B11 तलाठीमध्ये विचारलेलं होतं. B9 या जीवनसत्वाचे नाव काय असा प्रश्न विचारला गेलेला होता. B9 जो आहे तो तुमचा येणार आहे फॉलिक ॲसिड. फॉलिक ॲसिडला B9 असं म्हटलं जातं. जीवनसत्वाच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला याची ट्रिक सांगितलेली होती. B11 आणि B9 आधी एकाच पार्टमध्ये कन्सिडर करायचे, जवळपास त्यांच्या प्रॉपर्टी सारख्या होत्या, म्हणून B11ला सुद्धा फॉलिक ॲसिड असं म्हटलं जायचं आधी. ओके, B11 जर विचारलं तर त्याचं उत्तर सुद्धा तुमचं फॉलिक ॲसिडच येणार आहे. B9 सुद्धा तुमचा फॉलिक ॲसिडच येणार आहे. ओके, B9 म्हणजे तुमचा फॉलिक ॲसिड. पुढे पहा, रेतामध्ये असलेल्या डॅशमुळे शुक्राणूला ऊर्जा मिळते. जे तुमचे सिमेंटमध्ये जे स्पर्म्स असतात त्यांच्यामध्ये ते जे स्पर्म्स असणार आहेत त्याला कशामुळे एनर्जी भेटते? ऑप्शन पहा, टेस्टोरॉन, फ्रुक्टोज, एस्ट्रोजन आणि फ्रोस्ट्रोजन. तर याचं जे उत्तर आहे ते तुमचं फ्रुक्टोज येणार आहे. फ्रुक्टोजपासून त्या जो तुमचा स्पर्म आहे त्या स्पर्मला एनर्जी भेटत असते. 21वा प्रश्न पाहूया. साधारणपणे दरमहा अंडाशयातून अंडपेशीचे परिपक्व होऊन अंडमोचन होते. दर महिन्याला जी अंडपेशी येते त्याचं परिपक्व होऊन किती जे आहेत किती अंडपेशी त्याचे परिपक्व होते? तर एकच होणार आहे. साधारणपणे विचारलेलं आहे. 2 उत्तर नाही, 3 नाही, 4 नाही, त्याचं उत्तर जे होतं ते 1 येणार होतं. अलैंगिक, आता हा सुद्धा वरचा जो प्रश्न होता तो सुद्धा स्टँडर्ड बुकमधला आहे. बुकमधलं स्टेटमेंट डायरेक्ट घेतलेलं आहे. 22वा प्रश्न पाहूया. अलैंगिक प्रजननात पेशींचे विभाजन या पद्धतीने होते. अलैंगिक प्रजननामध्ये पेशीचे विभाजन कशा पद्धतीने होते? तर अलैंगिक प्रजननामध्ये, आता हा चॅप्टर मी शिकवलेला नाही, मी याचं डायरेक्ट उत्तर तुम्हाला सांगून देतो. एकदम इझी चॅप्टर होतं, रीड करून सुद्धा तुम्हाला समजून जातं. तर अलैंगिक प्रजननामध्ये जे पेशींचं विभाजन होतं ते मायटोसिसने होतं. सूत्री विभाजनाने त्यांचं पेशींचं विभाजन हे होत असतं. अंडपेशींचे फलन 24 तासात झाले नाही तर पित्तपिंड अकार्यक्षम होऊन त्याचे रूपांतर कशामध्ये होते? हा सुद्धा तुमचा पुस्तकातला डायरेक्ट स्टेटमेंट आहे. डायरेक्ट स्टेटमेंट मी उचललेला आहे, जास्त काही याच्यात विचार केलेला नाही. ओके, तर अंतःस्तरात होते का, श्वेतपिंडात होते का, पुटिकेत होते का, यापैकी नाही असा प्रश्न विचारलेला होता. तर याचं जे उत्तर येणार होतं ते श्वेतपिंडात होते. कॉर्पस अल्बिकन्स जे असतात त्याच्यामध्ये त्यांचं रूपांतर हे होत असतं. 24वा प्रश्न पाहूया. जोड्या लावा आपल्याला विचारलेला आहे आणि इथं बुरशी, हायड्रा, अमिबा आणि स्पायरोगायरा दिलेले होते आणि यांचे जे बहुविभाजन, खंडीभवन, द्विफलन आणि बीजाणू निर्मिती आणि कलिकायन असे ऑप्शन दिलेले होते. तर पाहूया, बहुविभाजन जो होतो तो तुमचा कशामध्ये होतो? बहुविभाजन जो होतो तो तुमचा अमिबामध्ये होतो. म्हणजे तिसऱ्याचं उत्तर जे येणार आहे ते तुमचं अ येणार आहे. ओके, नंतर बुरशी जी आहे
तिचं जे होणार आहे ते बीजाणू निर्मितीने बुरशी होणार आहे. म्हणजे पहिल्याचं उत्तर जे येतं ते ई येतं. आपण ते ओला पाव तर तुम्ही वाचला असेल की ते पावाचा तुकडा ठेवला किंवा ओलसर भाकरी ठेवली 2-3 तासासाठी तर त्याच्यावर बुरशी वाढते. ओके, तर ते जे होत होतं ते बीजाणू निर्मितीमुळे होणार होतं. नंतर हायड्राबद्दल बोलूया. हायड्रा कशाबद्दल असेल तर हायड्रा जी होणार आहे ती मुकुलायनने होणार आहे. तिला कलिकायनसुद्धा आपण थोडंफार पद्धतीने रिफर करू शकतो. हायड्रा दुसऱ्याचं उत्तर येणार आहे ऊ. ओके, तर 3 मॅच झाले. पहिल्याचं काय आहे ई आहे, त्याच्यानंतर ऊ, अ, त्याच्यानंतर तुमचा चौथा पाहूया. चौथा स्पायरोगायरा. स्पायरोगायरा कशा पद्धतीने असेल तर स्पायरोगायरा जे आहे ते खंडी भवन आहे. ओके, आ म्हणजे ई ऊ अ आणि आ अशा पद्धतीने तुमचं ते ऑप्शन असणार आहे. पहिलं उत्तर तुमचं येणार होतं. वन्यजीव संरक्षण कायदा 1972च्या कोणत्या कलमानुसार दुर्मिळ वन्य प्राण्यांच्या वस्तूंचा साठा असेल तर त्वरित जाहीर करणे बंधनकारक आहे. वन्यजीव संरक्षण कायद्यामधील भरपूर कलम मी तुम्हाला एक्सप्लेन केलेले आहेत. इथं मी तुम्हाला एक्सप्लेन करणार नाही. 49 क मध्ये ते दिलेलं आहे की दुर्मिळ वन्य प्राण्यांचा वस्तूंचा साठा करणं तर तुम्हाला ते त्वरित जाहीर करणं बंधनकारक आहे असं 49 क मध्ये दिलेलं होतं. तुम्ही कमेंट करू शकता 49 अ मध्ये काय दिलेलं आहे आणि ब मध्ये काय दिलेलं आहे, तुम्ही खाली कमेंट करू शकता. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाची स्थापना कधी झालेली होती? 26वा प्रश्न आपल्याला विचारला गेलेला होता. तर राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाची स्थापना 2010 मध्ये झालेली होती. 3 ते 4 वेळेस मी हा प्रश्न रिपीट केलेला आहे कारण की त्याचं जे इम्पॉर्टन्स आहे ते सर्वात जास्त होतं. 2010 याचं उत्तर येणार होतं. 27वा प्रश्न पाहूया. कोणत्या कायद्या अंतर्गत वनासाठी आरक्षित असलेल्या जागेच्या इतर कोणत्याही कारणासाठी वापरावर बंदी घालण्यात आलेली आहे? ओके, वनासाठी जो कायदा आलेला होता तो 100% वन संवर्धन कायदा त्याचा येणार आहे. म्हणजे तुम्ही वनासाठी जी जागा आहे ती कोणत्याही कारणासाठी ती वापरू शकत नाही. म्हणजे तुम्ही एक मोठं वनच कट करून टाकलं आणि त्याच्यावर स्वतःची इंडस्ट्री ओपन केली तर ते न करण्यासाठी आपल्याला आलेला आहे वन संवर्धन कायदा 1980. खालीलपैकी कोणती प्रजाती संकटग्रस्त आहे? शेकरूखार, लायन टेल वानर, सिंह आणि सर्व. तर याचं जे उत्तर होतं त्याचं उत्तर होतं लायन टेल वानर प्रजाती जी आहे ती संकटग्रस्त प्रजातीमध्ये इन्क्लूड केलेली आहे. 29वं पाहूया. रंध्रीय प्राण्यांच्या शरीरात कोणत्या वैशिष्ट्य पेशी असतात? आता हा रंध्रीय प्राण्यांबद्दल पॉरिफेरा जे असतात त्यांच्याबद्दल मी सांगितलं होतं की त्यांच्यामध्ये कॉलर पेशी असणार आहेत. कॉलर पेशींचं काम मी तुम्हाला व्हिडिओ दाखवून सुद्धा तो असा मधून निळा कलरचं द्रव्य सोडतो बाहेर निळ्या कलरचं येतं तर कॉलर पेशी ते काम करत असतात. ओके, तर याचं उत्तर जे येणार आहे ते कॉलर पेशी येणार आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणते जीवाणू हे अणुऊर्जा प्रकल्पातून पर्यावरणात सोडल्या जाणाऱ्या उत्सर्गात व विद्युत विलेपन प्रक्रियेच्या टाकाऊ पदार्थात युरेनियम क्षारांचे अविद्राव्य क्षारात रूपांतर करून जमिनीतील पाण्याच्या साठ्यांचे मिसळणे रोखतात? हा प्रश्नसुद्धा आपण हजारच्या सिरीजच्या लेक्चरमध्ये घेतलेला होता. याचं उत्तर येणार होतं जिओबॅक्टर. जिओबॅक्टर हे काम करत होते. मी इथं एक्सप्लेन करत बसत नाही. झायलिटॉल भरपूर वेळेस आपला रिपीट केलेला प्रश्न आहे. झायलिटॉल काय करतो? ओके, झायलिटॉल जे करणार आहे झायलिटॉल तुमचा करणार आहे जे वस्तूंना गोडी देण्याचं काम म्हणजे जे मधुमेह रुग्ण असतात त्यांच्यासाठी झायलिटॉलचा वापर केला जातो. गोडी देण्याचं काम, उष्मांक कमी असतो आणि मधुमेही रुग्णांना ते उपयोगी पडतात तर झायलिटॉल याच्यासाठी वापरतात. नंतर योग्य जोड्या जुळवा हा प्रश्नसुद्धा आपण पाहिलेला आहे. झायलिटॉल आत्ताच बोललो की गोडी देण्याचं काम करतो. अचं उत्तर 2 येणार आहे. ओके, सगळ्या ऑप्शनमध्ये अ2 दिलेला आहे. नंतर सायट्रिक ॲसिडचं काय असतं तो आम्लता देण्याचं काम करतो. आचं येणार आहे 5. ओके, नंतर लायकोपिनचा वापर आता हा सुद्धा तक्ता दिलेला आहे. लायकोपिन तुमचा रंग असतो आणि नायसिन जो असणार आहे तुमचा सूक्ष्मजीव प्रतिबंधक असणार आहे. तर हे तुमचं उत्तर येणार आहे 2 नंबरचं उत्तर त्याचं येणार आहे. टीबी या रोगाच्या निवारणासाठी कोणते जीवाणू वापरतात? हा प्रश्न विचारलेला होता. आता हा जीवाणूच्या बद्दलच होता आणि हा सुद्धा मी याच्यामध्ये रिपीट केलेला होता. रायफेमायसिन याचं उत्तर दिलेलं होतं. वरचे ऑप्शन जे होते ते काहीच कामाचे नव्हते, वेगवेगळे उत्तरं त्यांचे होते. योगर्ट उत्पादनात करत असताना दूध तापवून कोमट करून त्यात स्ट्रेप्टोमोकॉसस, थर्माफिलिस आणि लॅक्टोबॅसिलस डेलब्रुकी या जीवाणूंचे किती प्रमाणातलं मिश्रण वापरलं जातं?
हा सुद्धा आपण 1000च्या याच्यामधलाच प्रश्न होता, जे लेक्चर झालेलं होतं. कमीत कमी 12-13 हजार विद्यार्थ्यांनी ते लेक्चर पाहिलेलं होतं. तर याचं जे उत्तर होतं एकास एक याचं उत्तर असणार होतं. 35वा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणत्या संघात जननस्तर नसतो? ओके, जे जर्म लेअर असणार आहेत ते कोणत्या याच्यात नसतात? तर तुमचा चपट्याकृमीच्या संघात असतो. रंध्रीय प्राणी संघामध्ये तो जो तुमचा जर्म लेअर असणार आहे ती नसते. पॉरिफेरा आपण त्याला म्हणतो. तर रंध्रीय प्राणी संघामध्ये याचं उत्तर येणार होतं. 36वा पाहूया. पेट्रोमायझोन हे कोणत्या प्राणी संघाचे उदाहरण आहे? पेट्रोमायझेन जो आहे तो कोणत्या प्राणी संघातलं उदाहरण आहे? पेट्रोमायझनबद्दल आपण बोललो होतो पुस्तकामध्ये. वरच्या बाजूला अशा पद्धतीनं चक्रमुखी प्राणी जे असतात, ओके, ते पेट्रोमायझोन त्याचं उदाहरण होतं. चक्रमुखी त्याचं उत्तर येणार होतं. सिंपल प्रश्न होता, कोणीच चुकवलेला नव्हता हा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या प्राणी आपल्या शरीरातील तुटलेल्या भागाची पुनर्निर्मिती करू शकतो? पुनर्निर्मितीबद्दल मी तुम्हाला तारा मासा बोललेलो होतो. जरूर तारा मासाचं अशा पद्धतीने मी आकृती काढून दिली होती. तुम्ही हा भाग कट केला तर पुनर्निर्मिती होऊन जायची, वेगवेगळ्या पद्धतीने ते बनून जायचं. तर तारा मासा याचं उत्तर येणार होतं. चिमणीला कापून पहा, चिमणी आपली काही पुनर्निर्मिती करू शकत नाही, असं कापू वगैरे नका. ओके. 38 पाहूया. वटवाघूळ या प्राण्याचा कोणत्या वर्गात समावेश होतो? वटवाघूळ जरी उडत असलं तरीसुद्धा वटवाघूळ जे आहे ते सस्तन प्राण्यामध्ये त्याचा समावेश करण्यात येतो. उभयचर नाही, सरीसृप नाही आणि पक्षी नाही. ओके, एक आकृती दिलेली होती, एक अशा पद्धतीची आकृती आहे. इथं असे 4-5 चिमण्या बसलेल्या आहेत. ओके, आणि इथं असं उलटं वटवाघूळ लागलेलं आहे. तर ते वटवाघूळ सांगतं की आपण तर सगळे सारखेच आहोत. तर लगेच या चिमण्या सांगतात की आपण सारखे नाहीत. तर सस्तन प्राण्यांमध्ये वटवाघूळ हे येत असतं. 39 पाहूया. पैसा हा संघातील प्राणी आहे. हा प्रश्नसुद्धा रिपीटेड आहे, जास्त याच्यात डोकं लावण्याची गरज नव्हती. कोणी चुकवलेलं नाही. 99% विद्यार्थ्यांनी हा बरोबर दिलेला होता. तर याचं उत्तर होतं संधिपाद. संधिपाद याचं उत्तर असणार आहे. पैसा जो प्राणी असतो तो संधिपाद प्राणी संघामध्ये येतो. कार्ल ऊज यांनी जी जीवसृष्टी प्राणीसृष्टी वर्गीकरण पद्धत मांडली त्यात किती संघ होते? पुस्तकातलाच आहे हा पण. तर या प्रश्नाचा जो कार्ल ऊज होता त्यांनी 6 प्राणीसृष्टी असलेली वर्गीकरण पद्धत मांडलेली होती. कोणकोणत्या प्राणीसृष्टी होत्या? एक पहिली होती यू बॅक्टेरिया, दुसरी जी होती ती होती अर्केबॅक्टेरिया, तिसरी जी होती ती प्रोटिस्टा होती, चौथी जी होती ती कवक होती, पाचवी जी होती ती वनस्पती आणि 6वी जी सृष्टी त्यांनी मांडलेली होती ती प्राणी सृष्टी मांडलेली होती. ओके, थोडं डीप आपण गेलेलो होतो. गाईडमधून मी हा प्रश्न घेतलेला होता. गाईडचं जे एक्सप्लेनेशन होतं त्याच्यामधून मी हा प्रश्न घेतलेला होता. पुस्तकात डायरेक्ट रेफरन्स दिलेला नाही. उत्तर येणार होतं 6. 41वा प्रश्न पाहूया. उंच जागेवर पाणी कमी तापमानावर उकळते. ऑप्शन पहा. उंच जागेवर थंडी जास्त असते. अशा पद्धतीचे ऑप्शन काही कामाचे नसतात. उंच जागेवर हवेचा दाब कमी असतो, हवेत कार्बन डायऑक्साईड जास्त असतो आणि ऑक्सिजन कमी असतो. तर हे दोघी जे होते ते एकमेकांना पूरक स्टेटमेंट होते, म्हणजे हे दोघी रॉंग येणार आहेत. उंच जागेवर हवेचा दाब कमी असतो आणि तुम्हाला माहिती आहे की तापमानावर तापमान जो तुमचा वितरणांक आहे, उत्कलनांक आहे, त्याच्यावर दाबाचा परिणाम जास्त पद्धतीने पडतो. तर उंच जागेवर हवेचा दाब कमी असल्यामुळे उंच जागेवर पाणी कमी तापमानावर उकळते. हे याचं उत्तर असणार आहे. उंच जागेवर हवेचा दाब कमी असतो. पुढचा प्रश्न पाहूया. पांढरे सोने कशास म्हटले जाते? रेडियम, प्लॅटिनम, हेलियम आणि क्विकसिल्वर. ओके, तर याचं उत्तर प्लॅटिनम असणार आहे. प्लॅटिनम का? कारण की तुम्हाला माहिती आहे प्लॅटिनमच्या वस्तू ज्या आहेत त्या अत्यंत महाग असतात. सोन्याच्या 10 पटीने त्याचं किंमत असते, म्हणून त्याला पांढरं सोनं असं म्हटलं जातं. ओके, प्रकाशाची तीव्रता किंवा प्रखरता या उपकरणाने मोजतात. आता हा तुमचा लाईटमधला चॅप्टरमधला प्रश्न आहे, त्याला पूरक प्रश्न आहे. ओके, जर तुम्हाला प्रकाशाची तीव्रता मोजायची असेल तर त्याच्यासाठी तुम्ही लक्स मीटर वापरत असतात. आणि मी जरी शिकवलेलं नव्हतं तरी भरपूर लोकांनी याचा आन्सर राईट दिलेलं होतं, म्हणजे तुमचा जो अभ्यास आहे एकदम चांगल्या लेवलला सेटल झालेला आहे. लक्स मीटर याचं उत्तर होतं. ओके, ड्राय बल्ब मीटर, वेट बल्ब मीटर हे वेगळ्या कन्सेप्ट आहेत. थर्मोडायनामिकच्या कन्सेप्ट आहेत त्या. ओके, सनशाईन मीटरसारखं काही राहत नाही, परंतु ड्राय बल्ब आणि वेट बल्ब जे असतात ते तुमच्या थर्मोडायनामिकमध्ये एक तापमान पहिलं असा पद्धतीने गुंडाळून ड्राय बल्ब आणि वेट बल्ब मोजला जातो. 44 पहा. मेंडलेने कोणत्या रोपावर आनुवंशिकतेचा सिद्धांत मांडला होता?
मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे. मेंडलेबद्दल सर्व प्रश्न जरी तुम्ही टॅकल केले असतील, परंतु हा एक बेसिक प्रश्न आहे की जेव्हा त्यांनी अनुवांशिकतेचा सिद्धांत मांडलेला होता तर कोणत्या रोगावर त्यांनी ते प्रयोग केलेले होते, तर वाटाणा याचं उत्तर येणार होतं. वाटाण्यावर त्यांनी प्रयोग केलेले होते. 45 पहा, सिल्वर ब्रोमाइडचा वापर कशात केला जातो? पुस्तकातला प्रश्न आहे, डायरेक्ट प्रश्न आहे, पुस्तकात ब्लॉक दिलेला आहे. तर छायाचित्रांसाठी सिल्वर ब्रोमाइडचा वापर केला जातो. 46 पहा, कार्बनचे हे अपरूप अणुभट्टीत मंदायक म्हणून वापरतात. अणुभट्टीमध्ये काय होतं? अणुभट्टीमध्ये मोठ्या प्रमाणात एनर्जी निर्माण होते आणि ती जी रिॲक्शन होत असते त्याच्यामुळे काय होतं, ती रिॲक्शन आपल्या कंट्रोलमध्ये राहत नाही. तर त्या रिॲक्शनचा जो दर आहे तो कमी करण्यासाठी तिथं मंदायक वापरले जातात. तर कार्बनचं एक मंदायक वापरलं जातं. 46चं जे उत्तर असणार आहे तुमचं, ग्राफाईट त्याच्यामध्ये वापरलं जाणार आहे. काय वापरतात? ग्राफाईट. कोळसा वापरत नाही, कोळसा जळून जाईल आणि अजून स्टार्ट होऊन जाईल. कोलसुद्धा वापरत नाही, कोलसुद्धा जळून जातो. तिथं ग्राफाईट वापरलं जातं. ठीक आहे. इंडोसल्फान हे खालीलपैकी काय आहे? आता हा तुमचा आरोग्य सेवकचा प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे. अशा पद्धतीचा प्रश्न तुम्हाला विचारला गेलेला होता. तर इंडोसल्फान जे आहे ते तुमचं कीटकनाशक आहे. ऑप्शन इतके क्लोज दिलेले होते, कवकनाशक, बुरशीनाशक, तर ते इंडोसल्फान जे आहे ते तुमचं कीटकनाशक आहे. ओके, वन लाईनर टाईपमधले असे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. साखर तयार होत असताना खालीलपैकी काय बाय प्रोडक्ट म्हणून तयार होते? आपण साखर जळवली होती, ओके, ती काळी पडलेली होती. अभिक्रियांचं जे लेक्चर होतं त्याच्यात आपण हा प्रश्न कव्हर केलेला होता. तर याच्यामध्ये जेव्हा साखर तयार होत असते तेव्हा बाय प्रोडक्ट म्हणून तुमचं इथिल अल्कोहोल तयार होत असतं. पुढचा प्रश्न पाहूया. लेड ऑक्साईडचे व्यवहारातील नाव काय आहे? 49वा प्रश्न. लीड ऑक्साईड जे आहे त्याचं व्यवहारातलं नाव जे आहे, खाण्याचा सोडा आहे का? नाही. धुण्याचा सोडा? नाही. कोलतार? नाही. तर लीड ऑक्साईड तुमचं असणार आहे शेंदूर. शेंदूर जे असतं त्याला लीड ऑक्साईड म्हटलं जातं. ओके. चष्म्याचं भिंग कशापासून बनतात? 50वा प्रश्न आहे. रिपीटेड प्रश्न आहे, आरोग्य सेवकला 2 ते 3 वेळेस विचारला गेलेला आहे की चष्म्याचं भिंग कशापासून बनतं? तर तो तुमचा फ्लिंट ग्लास असतो त्याच्यापासून चष्म्याचं भिंग हे बनत असतं. नंतर पाहूया 51वा प्रश्न. खालीलपैकी कोणता घटक हरितगृह परिणामास कारणीभूत नाही? ओके. परत हा जो प्रश्न आहे TCS काय करते, याला तुमचा GKच्या पार्टमध्ये टाकते. मला वाटतं IBPS तुमच्या टेक्निकलच्या पार्टमध्ये टाकेल, कारण की टेक्निकलचा प्रश्न आहे. ओके. कार्बन डायऑक्साईड CH3 ऑप्शन दिलेले आहेत. पाहूया अजून कोणते ऑप्शन आहेत. N3O आणि NH3 हे ऑप्शन दिलेले आहेत. तर आपल्याला पाहायचं आहे याच्यामध्ये जो NH3 असतो तो तुमचा हरितगृह वायू नाही. NH3 याचं उत्तर येणार आहे. ओके. नंतर डेटॉल, आपण जे डेटॉल वापरतो, डेटॉल जे आहे त्याच्यातला मुख्य घटक कोणता असतो हा सुद्धा विचारला गेलेला आहे. हा प्रश्नसुद्धा आरोग्य सेवकचा प्रिव्हियस इयरच क्वेश्चन आहे 52वा. तर डेटॉल जो आहे त्याचं जे मुख्य घटक आहे तो तुमचा क्लोरोझायनेनॉल असणार आहे. नंतर 53 पाहूया. आता असे प्रश्न असतात ना, डायरेक्ट पाठ करून घ्यायचे की हे उत्तर आल्यानंतर हे करायचं आहे. कोणी स्पेशल डेटॉलचा अभ्यास करत नाही, त्याच्यासाठी तुम्हाला BSc केमिस्ट्री, BSc फिजिक्स यासारख्या गोष्टींकडे जावं लागेल. इथं या लेवलला तुम्हाला डायरेक्ट पाठ करणं आहे. जर विचारला तर असाच प्रश्न विचारतील. पाणी हे द्रवरूपात आढळते कारण पाण्यात खालीलपैकी कोणते बंध तयार होतात? हा प्रश्न पुस्तकात दिलेला आहे. ओके. पाणी हे द्रवरूपात आढळते कारण की त्याच्यामध्ये हायड्रोजन बॉन्ड असतो. त्याच्यामुळे ते द्रवरूपात आढळणार आहेत. 54 पहा. पाण्याला निर्जंतुक करण्यासाठी कोणते रसायन वापरतात? सगळ्यांनी बरोबर दिलं आहे. पाण्याला निर्जंतुक करण्यासाठी आपण क्लोरीन वापरतो. क्लोरीन टाकलं जातं. तुम्ही एखाद्या स्विमिंग पूलमध्ये गेलेले असणार तर क्लोरीनचा तुम्हाला कॉन्टॅक्ट येत असतो. डांबरांच्या गोळ्यांचा आकार थोड्या दिवसांनी कमी होतो, याचे कारण? डांबरांची जी गोळी असते ती कोणत्या अवस्थेत असणार आहे? स्नायू अवस्थेत असणार आहे. त्याचं रूपांतर जे असणार आहे डायरेक्ट कशात होतं? वायू अवस्थेत होतं. आणि ही जी प्रक्रिया होत असते ती काय असते? संप्लवन असणार आहे. डायरेक्ट ती द्रव रूपात न जाता डायरेक्ट वायू रूपात जाणार आहे, तर ती संप्लवन प्रक्रिया असते. ओके. भरपूर लोकांनी राईट दिलेलं होतं. आता 56वा जो प्रश्न होता पुस्तकातलाच रेफरन्स दिलेला होता, परंतु थोडंसं त्याच्यामध्ये ट्विस्टिंग केलेलं होतं. जसं 56वा प्रश्न पाहूया. टाईप E तांदूळामध्ये 3 जनुकांचा समावेश करून
असलेल्या गोल्डन राईसची निर्मिती करण्यात आली. गोल्डन राईसचं तुम्हाला डायरेक्ट पुस्तकात दिलं आहे की गोल्डन राईस कशा पद्धतीने तुमचं इन्क्रीज झालं, कशा पद्धतीने हरित क्रांती आली, या सर्व गोष्टी दिलेल्या आहेत. परंतु त्या गोल्डन राईसमध्ये नेमकं काय आहे असा प्रश्न विचारला गेलेला आहे. पुस्तकात रेफरन्स भेटणार नाही, पण प्रो व्हिटॅमिन ए त्याचं उत्तर असणार आहे. आता 57वा प्रश्न पाहूया. बायोगॅसमध्ये कुठला वायू हा विपुल प्रमाणात आढळतो? भरपूर लोकांच्या टेस्ट सिरीजमध्ये हा प्रश्न घेतलेला गेलेला होता. बायोगॅस जो आहे हा जो प्रश्न आहे, जो नॉन टेक्निकलचा पण पार्ट आहे, टेक्निकलचा सुद्धा पार्ट आहे. तुम्हाला टेक्निकलमध्ये विचारतील, तुमचा जो तांत्रिकचा अभ्यासक्रम आहे त्याच्यामध्ये विचारतील. ओके, सिंपल प्रश्न आहे आणि अशा वन लाइनर टाईपचे प्रश्न तुम्हाला 5 ते 6 तुमच्या याच्यात पाहायला भेटतील. तर याचं जे उत्तर आहे CH4, बायोगॅसमध्ये CH4 तुम्हाला मुबलक प्रमाणात आढळतो. ओके, पुढचं पहा. 58वा प्रश्न. वनस्पती तुपात या प्रकारचे कार्बन कार्बन बंध असतात. हा सुद्धा कार्बन जो मी पार्ट शिकवलेला नाही, परंतु तुम्ही जर रीड केला असेल तर तिथं वनस्पती तुपाबद्दल दिलेलं आहे आणि त्या वनस्पती तुपामध्ये जर कार्बन कार्बनचे बॉन्ड पाहिले तर ते एकेरी बंधाने जोडलेले असतात. ओके, 59वा पाहूया. खालीलपैकी कोणते संयुग काजळीयुक्त ज्योतीने जळते? आता मी जे तुम्हाला पुस्तक दिलेलं होतं, एक्स्ट्रा जास्तीचे MCQचं पुस्तक दिलेलं होतं, त्याच्यामध्ये एक पेज मी तुम्हाला दिलेलं होतं ज्याच्यामध्ये या गोष्टी लिहिलेल्या होत्या की कशा पद्धतीने ते जळते. बेन्झिन, प्रोपेनॉल, ब्युटेन आणि इथेनॉइक ॲसिड असं तुम्हाला उत्तर ऑप्शन दिलेले होते आणि याचं उत्तर येणार आहे बेन्झिन. बेन्झिन ही त्या पद्धतीने तुमचं जळत असते. पुढचा प्रश्न पाहूया. पुढीलपैकी कोणत्या पदार्थाचा निर्मितीत इथेनॉलचा वापर होत नाही? कार्बनिक संयुगांमध्ये परत जो लास्टचा पार्ट आहे त्याच्यात इथेनॉलचा उपयोग मोठ्या पद्धतीने दिलेले आहेत. तर बलवर्धकांमध्ये इथेनॉलचा वापर केला जातो, खोकल्याच्या मिश्रणमध्ये सुद्धा इथेनॉलचा वापर केला जातो, मेणबत्तीमध्ये इथेनॉलचा वापर होत नाही, मद्यार्कमध्ये सुद्धा इथेनॉलचा वापर होतो. बाकी सगळ्या लोकांना माहिती आहे इथेनॉल कुठं वापरणार आहेत. ऑल आहे, ऑल म्हणजे अल्कोहोल असतो. ओके, 61 पहा. स्वयंपाकघरातील कपाटे बनवण्यासाठी कशाचा वापर केला जातात? ओके, टेफ्लॉन, PVC, पॉलिथिलीन आणि रबर. याच्यामध्ये स्वयंपाकघरातले जे कपाट बनवले जाणार आहेत तर पॉलिव्हिनाइल क्लोराईडचे वापर याच्यामध्ये होणार आहेत. तर 61चं जे उत्तर होतं तर PVC याच्यामध्ये वापर केला जातो. 62 पहा. स्टेरिक ॲसिडमध्ये आयोडीनचा रंग नाहीसा होतो. स्टेरिक ॲसिडमध्ये जो आयोडीनचा रंग नाहीसा होतो त्याचं कारण विचारलेलं आहे. ऑप्शन पहा. ते संपृक्त आहे, त्यात कार्बन कार्बन एकेरी बंध असतो, ते असंपृक्त आहे आणि सांगता येत नाही तर उत्तर राहणारच नाही. पुस्तकातला होता, जास्तीच्या MCQमधली PDF मधला हा प्रश्न होता, टॅकल करून घेतलेला होता बऱ्याच विद्यार्थ्यांनी. तर याचं उत्तर होतं ते असंपृक्त आहे, हे उत्तर होतं. ओके, पुढचा प्रश्न पाहूया. सोडियम बायकार्बोनेटचा चूर्ण असलेल्या परीक्षा नळीत जेव्हा तुम्ही ॲसिटिक ॲसिडचे काही थेंब टाकतात तेव्हा त्यातून बाहेर पडणारा वायू. हा प्रयोग आपण जो केलेले आहेत, आपल्या लेक्चरमध्ये जे प्रयोग केलेले होते चांगल्या पद्धतीने आपण हे सर्व प्रयोग पाहिलेले होते. स्फोट होऊन जळतो, कुसक्या अंड्याचा वास येतो, चुन्याची निवडी दुधाळ बनवतो, त्याला फळांचा वास येतो. 63व्याचा पहा. जेव्हा तो वायू बाहेर पडणार आहे तर तेव्हा चुन्याची निवडी ती दुधाळ बनवत होता. रिपीट करणार नाही कारण की ऑलरेडी मी हे टीच केलेलं आहे. खालीलपैकी अचूक विधान ओळखा. 64वा प्रश्न. बहुतांश कार्बन संयुगे विद्युत सुवाहक असतात. अणूमध्ये एकमेकात भागीदारी करून तयार झालेल्या संयुगांना सहसंयोज म्हणतात. अचूक विधान आपल्याला, अचूकचा अर्थ आहे बरोबर विधान आपल्याला ओळखायचं आहे. तर तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे की जो आपण कार्बनबद्दल बोललो तेव्हा तो संयुगांबद्दल आपण बोललेलो होतो. त्याच्यामध्ये कार्बन काय करत होता? भागीदारी करत होता, म्हणजे हे स्टेटमेंट तुमचं बरोबर असणार आहे. कार्बनच्या संयुगा कवचात 6 इलेक्ट्रॉन असतात का? अजिबात नाही. टेफ्लॉनचा उपयोग हिवाळी कपडे बनवण्यासाठी होतो का? टेफ्लॉन ऑलरेडी इतका बारीक असणार आहे, हिवाळ्यात तुम्ही ते घालून गेले तर तुम्हाला कोणत्या पद्धतीची थंडी वाजेल, तर हे टेफ्लॉनचं आन्सर असणार नाही. आणि बहुतांश कार्बनिक संयुगे हे विद्युत सुवाहक नसतात, ते दुर्वाहक असतात. काय असतात? दुर्वाहक असतात. ओके, तर याच्यामधलं उत्तर तुमचं अचूक येणार आहे ऑप्शन बी. कापूरचे रासायनिक सूत्र ओळखा. आता हा सुद्धा पुस्तकातलाच आहे, बाहेर आपण गेलेलो नाही. कापूरचे सूत्र आहे C10H16
ओ हे कापूरचं सूत्र आहे. पाठ करून घ्या. काही प्रश्न तुम्हाला सांगितले पाठच करावे लागतात. ओके. 66 पहा, इंडियन रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट या उपग्रहाचे मुख्य कार्य काय आहे? आता पहा, हवामानाचा अभ्यास करणं, भौगोलिक स्थान निश्चित करणं, त्याच्यानंतर 2 वेगवेगळ्या प्रदेशात संपर्क प्रस्थापित करणं आणि नैसर्गिक आपत्ती निरीक्षण आणि मार्गदर्शन. तर हा जो सॅटेलाइट होता त्याचा उपयोग आहे नैसर्गिक आपत्ती निरीक्षण आणि मार्गदर्शन. जास्तीच्या MCQ मधलाच पार्ट होता हा. राकेश शर्मा यांनी अवकाशात किती दिवस घालवलेले होते? आता हा सुद्धा त्याच्यातलाच पार्ट आहे, डायजेस्टमधलाच पार्ट होता. राकेश शर्मा यांनी अवकाशात घालवलेले दिवस होते तुमचे 8 दिवस. डायरेक्ट पाठ करून घ्या. खालीलपैकी कशाची कक्षा पृथ्वीपासून सर्वात जास्त आहे? ऑप्शन पहा, इंटरनॅशनल स्पेस स्टेशन. आता आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक जे आहे ते पृथ्वीपासून 400 किलोमीटर अंतरावर आहे. ओके. आयबॅक्स बद्दल बोलतो. ग्लोनास जे आहे ग्लोबल नॅव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम, हे झालं तुमचं ग्लोनास. आणि याची जी उंची आहे ती जवळपास 19,130 किलोमीटर आहे. त्याच्यानंतर टेलस्टार 1 याची जी उंची आहे ती पृथ्वीपासून 3,290 किलोमीटर आहे. आणि हा जो आयबॅक्स आहे त्याचा फुल फॉर्म आहे इंटरस्टेलर बाउंड्री एक्सप्लोरर. आयबॅक्सचा फुल फॉर्म इंटरस्टेलर बाउंड्री एक्सप्लोरर हे त्याचा फुल फॉर्म आहे. आणि आयबॅक्सची जी उंची आहे ती जवळपास 1,76,423 किलोमीटर आहे. ओके. पृथ्वीपासून ते भरपूर अंतरावर आहे. म्हणून याचं जे उत्तर येणार आहे ते आयबॅक्स येणार आहे. आणि हा आयबॅक्स असणार आहे तुमची उच्च कक्षेमध्ये तो असणार आहे. आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक पृथ्वीभोवती एका कक्षेमध्ये 7.66 किलोमीटर इतक्या स्पर्श वेगाने परिभ्रमण करत आहे. तर ते कोणत्या कक्षेत आहे? आता हा न्यूमेरिकल होता. काही वेळेस ना तुम्हाला थोडंसं कॉमन सेन्स वापरावं लागतं. इथं न्यूमेरिकलमध्ये व्हॅल्यू दिलेली आहे, मग तुम्ही न्यूमेरिकल सॉल्व करणार, तर त्या गोष्टी इथं करायच्या नाहीत. काय करायचं आहे? काय दिलं आहे? आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक याच्याबद्दल मी तुम्हाला जेव्हा ते शिकवत होतो तेव्हा तुम्हाला माहिती आहे की आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक आहे 400 किलोमीटरवर. ओके. आणि 400 किलोमीटरवर कोणती कक्षा येत असते? निम्न कक्षा येत असते. म्हणून डायरेक्ट उत्तर तुमचं निम्न कक्षा यायला पाहिजे होतं. ओके. याचं न्यूमेरिकल सॉल्व करायला गेलं तर याचं काय असतं? याच्यासाठी तुम्हाला एक फॉर्म्युला आहे, VC = √GM/R+H. आणि याची जी आकडेमोड केली तर तुम्हाला समजेल की जी तुमची Hची व्हॅल्यू आहे, Hची उत्तर जे आहे ते 420 किलोमीटर येतं. एवढं इतकं सॉल्व करायच्या गोष्टी नाहीत, कारण की हे जे कॅल्क्युलेशन आहे त्यासाठी तुम्हाला कॅल्सी लागते किंवा टाईम वेस्टिंग होतो. सरळ प्रश्नामध्ये पाहिजे आंतरराष्ट्रीय अवकाश स्थान विचारलेला आहे तो जवळपास 400 किलोमीटरवर असतो आणि तो निम्न कक्षेत असतो. ह्या गोष्टी मी लेक्चरमध्ये एक्सप्लेन केलेल्या होत्याच. 70 पहा, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी अवकाश संशोधन केंद्र नाही? याला काही लोकांनी रिपोर्ट केलेला होता. याचं मी तुम्हाला थोडंसं एक्सप्लेन करतो कशा पद्धतीने असेल. प्रश्नाचा रेफरन्स तुम्हाला भेटतो पुस्तकामधील 143 पेजवर. तिथं अग्निबाण प्रक्षेपण केंद्र दिलेले आहेत आणि अवकाश संशोधन केंद्र दिलेले आहेत. तर याच्यामध्ये जर तुम्ही श्रीहरिकोटामध्ये पाहिलं तर तिथं सतीश धवन अंतराळ संशोधन केंद्र आहे. त्याच्यानंतर तिरुवनंतपुरममध्ये जर पाहिलं तर विक्रम साराभाई अवकाश संशोधन केंद्र आहे. आणि अहमदाबादमध्ये जर पाहिलं तर स्पेस ॲप्लिकेशन सेंटर आहे. त्याच्यानंतर चांदीपूर ओडिसामध्ये जे आहे ते अग्निबाण प्रक्षेपण केंद्र आहे. म्हणून याचं जे उत्तर येणार होतं ते चांदीपूर येणार होतं. 71 पाहूया, खालीलपैकी मध्ये विद्युतधारेचा परिणाम दिसत नाही. कशामध्ये विद्युतधारेचा परिणाम दिसत नाही असा प्रश्न तुम्हाला विचारलेला होता. ओव्हन, विद्युत मोटर, इस्त्री आणि वितळतार. तर सिंपल आन्सर होतं जे गरम होणार आहे ते तुम्हाला इथून कट करायचं आहे. ओव्हन गरम होतं, इस्त्री गरम होते, वितळतार आणि विद्युत मोटार. तर वितळतार आणि विद्युत मोटारमध्ये भरपूर लोकांनी कन्फ्युजिंग केलेलं होतं. तर याचं उत्तर जर तुम्ही नीट पाहिलं तर तुमचं विद्युत मोटार येणार आहे. कारण की वितळतारसुद्धा विद्युतधारेचा परिणाम ते गरम झाल्यानंतर ती वितळते आणि ती सर्किट प्रोटेक्ट करत होती. म्हणून विद्युत मोटार याचं उत्तर येणार होतं. वितळतारसुद्धा विद्युतधारेचा परिणाम त्याच्यामध्ये दिसत होता. ठीक आहे. 72 पाहूया, फ्लेमिंगच्या डाव्या हाताचा नियम या उपकरणात वापरला जात नाही. फ्लेमिंगचा डाव्या हाताचा रूल जो आहे
जर तुम्ही नीट पाहिलं तर पंख्यामध्ये वापरला जातो, मिक्सरमध्ये वापरला जातो, विद्युत जनित्रामध्ये वापरला जातो, परंतु संगणकामध्ये या रोलचा काही एवढा उपयोग नाही. ओके. 73 पाहूया, खालीलपैकी चुकीचे विधान कोणते? विद्युत शक्तीचे एकक वॅट आहे. शुद्ध धातूंची रोधकता संमिश्राच्या रोधकतेपेक्षा जास्त असते. जेव्हा अनेक उपकरणं एकाच विद्युत परिपथात येतात तेव्हा अतिभार होतो. प्रत्यावर्ती विद्युतधारा चक्रीय पद्धतीने वाहते. प्रत्येक स्टेटमेंट पहा. विद्युत शक्तीचं एकक वॅट असतं का? राईट आहे, वॅटच असणार आहे. शक्ती वॅटमध्येच मोजली जाते. नंतर तिसरं स्टेटमेंट पहा. जेव्हा अनेक उपकरणे एकाच लाईनमध्ये तुम्ही टी व्ही पण लावली, एकाच लाईनमध्ये फ्रीज पण लावलं, कूलर पण लावलं, AC पण लावला, असं सर्व लावल्यानंतर काय होतं? तिथं ओव्हरलोडिंग होते. त्याला इंग्लिशमध्ये अतिभार आपण मराठीमध्ये म्हणतो. तर सिंपल आहे, हे स्टेटमेंटसुद्धा तुमचं राईट आहे आणि आपल्याला चुकीचं विधान ओळखायचं आहे. प्रत्यावर्ती विद्युतधारा म्हणजे तुमचं AC करंट आहे, ती चक्रीय पद्धतीने वाहते. AC करंट जर तुम्ही पाहिलं तर अशा पद्धतीने ती वाहत असते, म्हणजे हे स्टेटमेंटसुद्धा तुमचं राईट होतं. परंतु जर शुद्ध धातूंची रोधकता जर आपण पाहिली तर शुद्ध धातूंची जी रोधकता आहे ती संमिश्रेच्या रोधकतेपेक्षा जास्त आहे. हे स्टेटमेंट तुमचं चुकलेलं आहे. कारण की जर तुम्ही चांदी घेतली, प्युअर चांदी घेतली, तर तिच्यामध्ये एवढा काही रेजिस्टन्स येणार नाही. परंतु चांदीमध्ये दुसरा पदार्थ मिक्स केला तर वाहण्यासाठी तो दुसरा पदार्थ जो असतो तो त्याला अडथळा निर्माण करतो, त्याच्यामुळे त्याची रोधकता वाढते. म्हणजे शुद्ध धातूची जी रोधकता आहे ती कमी असते आणि अशुद्ध धातू किंवा संमिश्र जी असतात, ज्याला अलॉय म्हटलं जातं, त्याची रोधकता ही जास्त असते. तर उत्तर येणार आहे तुमचं बी. ओके. शुद्ध धातूंची रोधकता कमी असते. यांनी काय सांगितले? शुद्ध धातूंची रोधकता जास्त आहे, म्हणजे ते विधान जे आहे ते चुकीचं ठरलेलं होतं. पुढे पाहूया. नाल कुंतलातून विद्युतधारा गेल्यास निर्माण होणाऱ्या चुंबकीय बलरेषांची संरचना कशी असते? तर याचं उत्तरसुद्धा काही लोकांनी रिपोर्ट केलेलं होतं. हे पहा, मी आता तुम्हाला सांगतो. नाल कुंतल जे असणार आहे, अशा पद्धतीने तुम्ही AC सोर्स लावला, अशा पद्धतीने नाल कुंतल तुमचं येतं. ओके. नाल कुंतल आल्यानंतर जर तुम्ही त्याचे काय म्हणतात त्याला, चुंबकीय बलरेषा जर काढल्या तर बलरेषा अशा पद्धतीने तुम्हाला पाहायला भेटतात. बलरेषा या अशा पद्धतीने मिडलला त्या एकदम जवळ आलेल्या असतात आणि अशा पद्धतीने ते दूर गेलेल्या असतात. आता हे जे आहे त्याला जर तुम्ही कोणाच्या बलरेषाच्या प्रमाणे असेल तर मी जेव्हा पट्टी चुंबक ड्रॉ करतो, अशा पद्धतीचा पट्टी चुंबक तुमचा असणार आहे. पट्टी चुंबकामध्ये सुद्धा या बलरेषा अशाच पद्धतीच्या असतात. ओके. मी शिकवलेलं नाही म्हणून तुमचं थोडंसं याच्यात कन्फ्युजन झालेलं होतं, त्याच्यामुळे भरपूर लोकांनी हा रिपोर्ट केलेला होता. परंतु याचं उत्तर परफेक्टली पट्टी चुंबकच आहे. ओके. 74चा आन्सर पट्टी चुंबकच असणार आहे. 75वा प्रश्न जवळपास सगळ्यांनी चुकवलेला होता. ओके. आणि कन्फ्युजिंग करणारा होता. गटातनं बसणारा शब्द ओळखा लावला होता. वन लाईनर असून सुद्धा चुकवलेला होता. वितळतार, जनित्र, रबरी मोजे आणि विसंवाहक तार. तर याच्यामधलं लॉजिक काय होतं? याच्यातलं लॉजिक अशा पद्धतीचं होतं की जी वितळतार आहे ती प्रोटेक्टिंग करत आहे. तुमच्या पूर्ण घरातले जे वस्तू आहेत, TV आहे, फ्रीज आहे, या सर्व गोष्टींना प्रोटेक्ट करत आहे, संरक्षित करत आहे. ओके. रबरी मोजे तुम्हाला संरक्षित करत आहे. रबरी मोज्यांचा वापर करून तुम्ही एखाद्या वस्तूला हात लावल्यानंतर करंट लागणार नाही. इन्सुलेटेड वायरसुद्धा तुम्हाला प्रोटेक्ट करत आहे. घरामध्ये जी वायर वापरली जाते, विसंवाहक तार वापरली जाते, ती विसंवाहक का केलेली असते? कारण की त्याचा करंट तुम्हाला लागू नये. ओके. तर यांचं लॉजिक होतं की ते सगळे प्रोटेक्ट करत आहेत, ते रक्षा करत आहेत. याचं जनित्र उत्तर तुमचं बरोबर होतं. जनित्रामध्ये तसे काही गोष्टी होत नाही. विद्युत ऊर्जा 76 पाहूया. विद्युत ऊर्जा इज इक्वल टू, तर विद्युत ऊर्जाचं तुम्हाला सूत्र विचारलेलं होतं आणि जनरली विद्युत शक्ती गुणिले वेळ. आता हा जो डॉट असतो ना, त्याचा अर्थसुद्धा गुणाकारच होत असतो. जे सायन्स बॅकग्राऊंडमध्ये नाहीत त्यांना मी सांगू इच्छितो की जिथं डॉट वापरला जातो ना, त्याचा अर्थसुद्धा गुणाकार होतो. ही बारीक गोष्ट आहे. पेपरला आल्यानंतर तुम्ही त्याला चुकीचा प्रश्न ठरवू नका. ओके. डॉट म्हणजे तुमचा गुणाकार होणार आहे. विद्युत शक्ती गुणिले वेळ, 76चं जे उत्तर येणार आहे, विद्युत शक्ती गुणिले वेळ म्हणजे तुमची विद्युत ऊर्जा येत असते. 77 पहा. चुंबक कुंडल प्रयोगातील चुंबक कुंडक एक प्रयोग आहे. त्याच्यामधील चुंबक आणि कुंडल दोन्ही स्थिर ठेवले असता गॅल्व्हॅनोमीटरमध्ये कोणते विचलन होते? गॅल्व्हॅनोमीटर काय असते? करंट मी तुम्हाला बोललो होतो. करंट अशा गेलं तर इकडं फेकला जाईल, करंट असं गेलं
तर त्याची लीड जी आहे ती इकडे फेकली जाते. परंतु चुंबक आणि कुंडल हे दोन्ही स्थिर आहेत. जेव्हा दोन्ही स्थिर होणार आहे तेव्हा त्यांच्यामधलं जे विचलन आहे ते काय असतं, डायरेक्ट शून्य होऊन जातं. याचं उत्तर भरपूर लोकांनी राईटच दिलेलं आहे, शून्य असतं त्याचं उत्तर. ओके, उत्तर असणार आहे शून्य. 78 पहा, जसे जूल पर सेकंद इज इक्वल टू व्होल्ट, तर कुलोम्ब पर सेकंद म्हणजे काय असेल. ओके, 78चं तुम्हाला एक लॉजिक माहीत असेल की जेव्हा कुलोम्ब पर सेकंद येतं तेव्हा ते बनणार आहे तुमचं ॲम्पियर. ओके, पुस्तकातल्या पहिल्याच पेजवर या गोष्टी दिलेल्या आहेत. जे धारा विद्युत आहे त्याच्यामधला हा प्रश्न होता. 79 पहा, समान वस्तुमान असलेले लोखंड, शिसे, तांबे यांचे भरीव गोळे उकळत्या पाण्यात 100 अंशपर्यंत ठेवले आणि बाहेर काढून लगेच मेणाच्या थरावर ठेवले तर कोणता गोळा जास्त जाईल. हीटमधला प्रॉब्लेम होता. MPSCने राज्यसेवेमध्ये हा प्रश्न विचारलेला होता. यांनी अशा पद्धतीने विचारला नव्हता, त्यांनी डायरेक्ट अशा पद्धतीने आकृत्या दिलेल्या होत्या. तुमचं 10वीच्या पुस्तकातला प्रश्न होता म्हणून हा प्रश्न आपण इम्पॉर्टंटली घेतलेला आहे. याचं उत्तर लोखंड असणार आहे. रिझन काय आहे याच्याबद्दल ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं आहे. कमेंट बॉक्समध्ये सांगा की मी लोखंड उत्तर का दिलेलं आहे. ओके, 1 कॅलरी उष्णता मोजण्यासाठी तापमान किती अंशमध्ये घ्यावे लागते. इथं मी थोडा प्रश्न ट्विस्ट करून दिलेला आहे. जेव्हा 1 कॅलरीची डेफिनेशन आपल्याला विचारली गेलेली होती तेव्हा मी 14.5 आणि 15.5 लक्षात ठेवायला सांगितलेलं होतं. परंतु आता मी इथं फॅरेनहाईट, आपलं सेल्सिअस, केल्विन, जूल असे ऑप्शन घेतलेले आहेत. तर सिम्पली याचं उत्तर येणार आहे डिग्री सेल्सिअसची स्केलमध्ये आपण कॅलरीचं जे डेफिनेशन देत होतो त्याच्यामध्ये डिग्री सेल्सिअस हे घेत होतो. नेक्स्ट प्रश्न पाहूया. 81वा प्रश्न, पाण्याचे असंगत आचरण डॅशने सिद्ध करता येते. पाण्याच्या असंगत आचरणबद्दल आपण बोललेलो होतो की होपचं उपकरण वापरून पाण्याचं असंगत आचरण जे आहे ते सिद्ध करता येते. पुनर्निर्माण कशामध्ये वापरलं जातं. जेव्हा बर्फाचा आपण गोळा वगैरे घेतो, ठीक आहे, गोळा म्हणजे तो जो अशा पद्धतीचा असतो पहा, गोळा वगैरे असतो, तर पुनर्निर्माणचं ते उदाहरण होतं. तापमापी वापरून तर अजिबात नाही, मेणाची लादी वापरून अजिबात नाही. तर होपचं जे उपकरण आहे त्याचा वापर करून पाण्याचं असंगत आचरण हे सिद्ध करता येतं. 82 पाहूया, कॅलरी मापीचे कार्य डॅशवर आधारित आहे. आता हा प्रश्न थोडासा वेगळ्या पद्धतीचा प्रश्न होता कारण की NTPCमध्ये विचारलेला होता आणि रेफरन्स तुम्हाला हीट चॅप्टर याच्यामध्ये त्याचं रेफरन्स होतं. शेकडा सापेक्ष आर्द्रता, उष्णता विनिमय तत्व, पाण्याचं असंगत आचरण आणि दवबिंदू तापमान. याचं उत्तर जे येणार होतं ते उष्णता विनिमयचं तत्व येणार होतं. कारण की तुमच्या पुस्तकामध्ये उष्णताचे हीटचे जे लॉ आहेत, उष्णता जी आहे कशा पद्धतीने एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाते तो भाग घेतलेला नाही. 10वीला तो भाग नाही, 11वीला तो भाग आहे. परंतु उष्णतेबद्दल जर बोलायचं झालं तर एक गोष्ट लक्षात ठेवा, जर माझ्याकडे एक सॉलिड मीडियम आहे, एक स्थायू अवस्थामधला मीडियम आहे, जसं समजा एक लोखंडाची प्लेट आहे आणि इकडे एक कॉपरची प्लेट आहे. जेव्हा लोखंडापासून कॉपरमध्ये उष्णता जाते तेव्हा त्याला कन्व्हेक्शन म्हणतात. ओके, जेव्हा एखादी लोखंडाची प्लेट आहे आणि तिला तुम्ही गरम केल्यानंतर त्याच्या आजूबाजू जी हवा आहे त्याच्यामध्ये जेव्हा उष्णता जाते तेव्हा त्याला याला कंडक्शन म्हणतात. वरच्या याला म्हटलं जातं कन्व्हेक्शन. आणि जेव्हा एखादी प्लेट ठेवलेली आहे आणि त्याच्यामधून रेडिएशन तुम्हाला बाहेर पडत असेल तर ते असतं रॅडिएशन. तर या कन्सेप्ट जे आहेत थर्मोडायनामिक्सच्या कन्सेप्ट आहेत. मी जनरली ITIच्या स्टुडंट्सला या गोष्टी शिकवत असतो. आता तुम्हाला फक्त एक माहिती पाहिजे की कंडक्शन काय असतं, कन्व्हेक्शन काय असतं, रेडिएशन काय असतं. एक्स्ट्रा पार्ट आहे, परीक्षेला विचारण्याची शक्यता एकदम कमी असते. परंतु जर कॅलरी मापीचा विचार केला तर उष्णता विनिमयाचे तत्व हे त्याचं उत्तर येणार आहे. कसं आलं, मी इथं तुम्हाला कन्फ्यूज झालं असेल तर मी परत सांगतो. लोखंडापासून एखादा तांबा असेल, कोणतं तरी दुसरं मीडियम असेल जे सुद्धा तुमचं सॉलिड स्टेटमध्ये असणार आहे. सॉलिड स्टेट म्हणजे आता तुम्हाला माहितीच असेल, इतक्या वेळेस मी यूज केलेलं आहे. सॉलिड ते सॉलिड जेव्हा उष्णता जात असते, म्हणजे हे समजा हे 100 डिग्री सेल्सिअसवर आहे आणि हे 50 अंश सेल्सिअसवर आहे, इथून उष्णता जात असेल तर त्याला म्हणतो आपण कंडक्शन.
ओके. नंतर तुम्ही काय केलं, एक गरम प्लेट घेतली लोखंडाची आणि आजूबाजूला पाणी ठेवलं किंवा काहीतरी हवा तुमची आहे, तर हवा गरम होते, तर तिथं तुमचं राहणार आहे कन्व्हेक्शन. ओके. तर या दोन गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजे. रेडिएशनबद्दल तुम्हाला विचारलं जाणार नाही. ओके. तर कॅलरी मापीचं जे कार्य आहे ते उष्णता विनिमयाच्या तत्वावर डिपेंड असते. बर्फ वितळायला लागल्यावरही 83वा प्रश्न आहे, उष्णता देणे सुरूच असल्यास बर्फाचे खडे असलेल्या काचेच्या भांड्यातील तापमापी काय होते? तर तुम्हाला तो एक ग्राफ माहिती आहे. अशा पद्धतीचा ग्राफ होता. 4 अंशापासून आपण चालू केलेलं होतं, त्याच्यानंतर कॉन्स्टंट होतो, वरती जातो, परत कॉन्स्टंट होतो. अशा पद्धतीचा तो ग्राफ होता. आपल्या हीटचं लेक्चरला भरपूर लोकांनी पाहिलेलं आहे आणि हीट चांगल्या पद्धतीने लोकांना समजलेली आहे. तर बर्फ वितळायला लागल्यावरही उष्णता देणं जर तुम्ही सुरूच केलं, तर बर्फाचे खडे असलेल्या जे पाणी असणार आहे त्याच्या शांत असं 0 अंशावरती असं कॉन्स्टंट होऊन जातं. मग जर ते तापमान कॉन्स्टंट होत आहे, तर तापमापीवर काही तापमान काय असेल ते तापमानसुद्धा स्थिर दाखवणार आहे. फुटेल आलं की डायरेक्ट त्याला टिक करायचं नाही. ओके. तर ती तापमापीवर ते तापमान आहे ते स्थिर राहणार आहे. आणि नंतर 1 डिग्री काहीतरी आल्यानंतर, आता हा ग्राफ एकदम परफेक्ट नाही, तिकडे परफेक्ट ग्राफ आहे, तुम्ही एकदा ते लेक्चर पाहू शकतात. ओके. भरपूर लोकांनी राईट केलेलं आहे, म्हणजे कन्सेप्च्युअल क्लॅरिटी तुमची चांगली आहे या गोष्टींमध्ये. ओके. 84वा प्रश्न पाहूया. प्रिझमच्या साह्याने अपस्करण झाल्यास कोणत्या रंगाचे विचलन सर्वात जास्त होते? तर प्रिझमचा आपण एक्सपेरिमेंट घेतलेला होता. प्रिझमच्या एक्सपेरिमेंटमध्ये व्हाईट लाईट आपण टाकल्यानंतर कोणता विचलन सर्वात जास्त होतं? सगळ्यात कमी विचलन जे होत होतं ते लाल रंगाचं होतं आणि सर्वात जास्त विचलन जे होतं ते जांभळ्या रंगाचं होतं. ओके. पुढे पाहूया. 85 ताऱ्याची मूळ स्थिती त्यांच्या आभासी स्थितीपेक्षा किंचितशी का असते? वर असते का खाली असते? इथं लोकांनी हा प्रश्न चुकवलेला आहे. तर जेव्हा मी तुम्हाला शिकवत होतो, इथं पृथ्वी आहे आणि इथं एक तारा आहे आणि इथं त्याची ओरिजिनल इमेज असते, म्हणजे हा ओरिजिनल तारा तुमचा बी पोझिशनवर असतो आणि त्याची आभासी स्थिती तुम्हाला इथं दिसते. ए जी स्थिती असणार आहे ती तुमची आभासी स्थिती असते आणि बी तुमची स्थिती वास्तव म्हणजे इथं तारा असणार आहे आणि इथं रिफ्रॅक्शनमुळे ती काय होतं ते आपल्याला थोडा वरती आलेला दिसतो. तर आभासी स्थितीपेक्षा तो तारा खाली असतो. भरपूर लोकांचं इथं कन्फ्युजन झालं होतं आणि मी जवळपास टॉपरांचे 20 ते 25 लोकांचे पेपर चेक केले. ओके. नंतर खाली मिडलवाल्यांचे पेपर चेक केले. जे स्टुडंट मला सांगतात की सर आमचं चेक वगैरे करा किंवा आमचं ॲनालिसिस द्या, तर त्यांनी हा प्रश्न वरच्या पोरांचं सुद्धा चुकलेला होता आणि खालच्या विद्यार्थ्यांचा सुद्धा चुकलेला होताच. मी काही शून्यवाल्यांचे चेक केले नाही. काही लोकांनी फक्त क्लिक करून दिलं, पाहून घेतले आणि सोडून दिलं. असं करू नका. पेपर तुमचा आहे. या पेपरामध्ये तुम्हाला 1 नंबर मिळवायचा नाही आहे. तुम्हाला मेन पेपरामध्ये मार्क मिळवायचे आहेत. आणि भरपूर जेव्हा आपण 9 टेस्ट घेतलेले आहेत, 1 पासून पोरांनी स्टार्ट केले होते पहिल्या टेस्टपासून. पहिल्या टेस्टमध्ये जे 110ला होते ते 8व्या टेस्टला 160 पर्यंत आलेले आहेत. इथं 50 मार्कांचं तुमचं इन्क्रीमेंट झालेली आहे. 9वीमध्ये सुद्धा 160 पर्यंत, 150, 140. मी पहिलेच बोललो होतो की ही टेस्ट तुमची अवघड असणार आहे आणि 60चा क्रायटेरिया ठेवला होता. भरपूर लोकांनी राईट दिलेले होते. अवघड होती थोडी टेस्ट, तुम्ही क्वेश्चनच्या लेवलवरून समजू शकतात. फक्त मला अंडरस्टँडिंग आणि तुमचे रिवाईज करायचं होतं म्हणून मी थोडी अवघड काढलेली होती. ओके. तर टेस्ट देणं याच गोष्टी असतात की मेन पेपर तुमचा काय असेल, 11वा पेपर असेल. ओके. जेव्हा तुम्ही पेपरमध्ये जाणार रेग्युलर पेपरमध्ये, तर तो तुमच्यासाठी 11वा पेपर असणार आहे. 10वा पेपर आपला पूर्ण आरोग्यावर घेणार आहेत. आपण अजिबात रिस्क घेणार नाही की आरोग्यावरचे प्रश्न विचारले गेले तर आपल्याला टॅकल व्हायला पाहिजे, म्हणून आपण 10वा पूर्ण आरोग्यावर घेणार आहेत. 100 प्रश्न तिथं सुद्धा असतील. 86 पाहूया. घड्याळ जी वापरत असलेले एक भिंग घड्याळापासून किती अंतरावर धरत असतात? एकदम सुंदर प्रश्न होता. पुस्तकातला होता. जास्तीच्या प्रश्नांमधल्या PDF मधला हा प्रश्न दिलेला होता. नाभी अंतरावर, नाभी अंतरापेक्षा कमी अंतरावर, नाभी अंतरापेक्षा जास्त अंतरावर आणि 0 अंतरावर. तर 86चं उत्तर नाभी अंतरापेक्षा कमी अंतरावर ते धरत होते, कारण की जेव्हा तुम्ही नाभी अंतराच्या कमी अंतरावर धरतात तेव्हा तुम्हाला ती वस्तू एकदम परफेक्टली दिसत होती. ओके. याचं एक्सप्लेनेशन ऑलरेडी आपण घेतलेलं होतं एका
जे मी अंतर्वक्र बहिर्वक्र भिंगांचे इमेज फॉर्मेशन करत होतो तेव्हा या गोष्टी मी तुम्हाला घेतलेल्या होत्या. तर आपण जेव्हा रे डायग्राम ड्रॉ करत होतो बहिर्गोल भिंगाचे किंवा अंतर्वक्र भिंगाचे, आपण जेव्हा रे डायग्राम ड्रॉ करत होतो, तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची असेल की नाभी अंतरापेक्षा जेव्हा कमी होत होतं तेव्हा जी वस्तू बनत होती ती तुमची काय होतं, ती मोठी बनत होती. आणि तुम्हाला जेव्हा घड्याळाचे पार्ट पाहायचे असतात तर त्याची जी वस्तू आहेत ती मोठी बनवायची होती, म्हणून नाभी अंतरापेक्षा कमी अंतरावर आपण ते धरणार आहोत. 27वा प्रश्न पाहूया. भिंग नेहमी आभासी आणि खूपच छोटी प्रतिमा तयार करते. तर कोणतं भिंग आहे जे नेहमीच हा शब्द वापरलेला आहे, नेहमीच ते काय करणार आहेत, आभासी आणि खूपच छोटी प्रतिमा ते तयार करणार आहेत. तर एक गोष्ट माहिती आहे की जे अंतर्वक्र भिंग असतात ते नेहमी कशी प्रतिमा तयार करतात, आभासी आणि खूपच छोटी प्रतिमा ते नेहमी तयार करत असतात. ओके, तर याचं उत्तर 87चं द्विअंतर्वक्र भिंग त्याचं उत्तर होणार आहे. 88 पाहूया. भिंगाची जाडी जर कायम ठेवली तर त्रिज्या जर वाढवली तर नाभी अंतर काय होते. भिंगाची जाडी तुम्ही कॉन्स्टंट ठेवलेली आहे, परंतु त्याची त्रिज्या जी आहे ती वाढवली तर एक गोष्ट लक्षात होतं, त्रिज्या जी आहे ती डायरेक्टली तुमची नाभी अंतरावर अवलंबून असते. भिंगांच्या लेक्चरमध्ये आपण या गोष्टी जेव्हा ओपन करत होतो तेव्हा या गोष्टी आपण शिकलेलो होतो. परत जास्तीच्या MCQच्या बुकमधला हा प्रश्न होता. तर 88च्याचं उत्तर आहे, जर त्रिज्या जर तुम्ही वाढवली तर नाभी अंतरसुद्धा वाढते. ओके, वाढते, त्याचं उत्तर असणार आहे. 89 पहा. रिश्टरच्या बाबतीत खालीलपैकी काय चुकीचे आहे. आता हा तुमचा जे डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे आपत्ती व्यवस्थापनामधला प्रश्न आहे, NTPCला विचारलेला गेलेला प्रश्न होता. NTPCमध्ये हा प्रश्न विचारला गेलेला होता. तर आपल्याला पाहायचं आहे की काय चुकीचं आहे. मी ऑलरेडी डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये जे आपत्ती व्यवस्थापनमध्ये रिस्टरच्या बाबतीत बोललेलो होतो. तर 1935मध्ये चार्ल्स रिस्टर आणि गुटेनबर्ग यांनी विकसित केलेले होते. बरोबर स्टेटमेंट आहे. हे एक लघु गणकीय पद्धत आहे, हे सुद्धा बरोबर आहे. याला भूकंप मापीसाठी मोजले जाऊ शकते, हे सुद्धा राईट आहे. परंतु जे चौथं स्टेटमेंट जर पाहिलं तर 8-9चा तीव्रताचा जो भूकंप आहे तो हलका भूकंप नसतो, तो जास्त क्वालिटीचा म्हणजे जास्त पद्धतीचा मोठ्या पद्धतीचा भूकंप असतो. तर इथं हलका जो शब्द होता त्याच्याने घोळ झाला आणि याचं उत्तर जे असणार आहे, जे चुकीचं विधान असणार आहे ते असणार आहे तुमचं ऑप्शन 4. 90 पहा. कोणत्या वर्षी भारताने पहिला उपग्रह प्रक्षेपित केलेला होता. याचं एक्सप्लेनेशन नाही, याच्या काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतात. तर 1975 साली भारताने पहिला उपग्रह प्रक्षेपित केलेला होता. नंतर एका गोलीय आरशाचा मुख्य अक्ष, वक्रता केंद्र आणि ध्रुवातून जाणाऱ्या काल्पनिक रेषेला काय म्हणतात. तर हा जो आहे ॲक्च्युअलमध्ये इथं जे आहे ते प्रिन्सिपल ॲक्सिस दिलं गेलेलं होतं. सेंटर ऑफ कर्वेचर आणि पोलमधून जाणारी जी लाईन आहे तिला आपण मुख्य अक्ष म्हणतो. ओके, मुख्य अक्ष इथं एका शब्दामुळे लोकांनी रिपोर्ट केलेला होता, राईट रिपोर्ट होता. परंतु आता कॅन्सल आपण करू शकत नाही. परंतु असा प्रश्न जर आला तर तुम्हाला लक्षात ठेवायचं मुख्य अक्ष. तुम्हाला हा प्रश्न विचारण्याचं कारण होतं की जे भिंगांचे तुम्हाला वेगवेगळे पॉईंट आहेत, जसं सेंटर ऑफ कर्वेचर काय आहे, पोल काय असतो, नाभी बिंदू काय, नाभी अंतर काय, या सर्व गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी हा प्रश्न आपण विचारला गेलेला होता. NTPCचाच हा प्रश्न होता. NTPCमध्ये हा प्रश्न विचारला गेलेला होता. नेत्रभिंग काढून टाकल्याने कोणता दोष दूर होतो. आपण कधीच काच बिंदूबद्दल बोललो नाही, दृष्टिवैषम्यबद्दल बोललो नाही. रातांधळेपणामध्ये नेत्रबिंदू काढून सुद्धा फायदा होत नाही. तर मोतीबिंदू याचं उत्तर येणार होतं. मोतीबिंदूबद्दल आपण बोललेलो होतो. दंतवैद्य टिंबटिंबचा आरसा वापरतात. आता आरशाचे जे उपयोग आहेत, उपयोगांमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की कोणकोणत्या पद्धतीचे उपयोग त्याच्यात होत असतात. 93चं जे उत्तर असणार आहे, अंतर्वक्र भिंग ते वापरत असतात. ओके, तर अंतर्वक्र भिंग जे आहेत त्या आरशाचे जे उपयोग पाहिले तर पहिला उपयोग तुमचा येतो टॉर्च आणि हेडलाईटमध्ये त्याचा वापर होतो. अंतर्वक्राचं बोलतो मी, टॉर्च आणि हेडलाईट. दुसरा उपयोग येतो त्याचा फ्लड लाईटमध्ये त्याचा वापर करतात. तिसरा उपयोग आहे प्रोजेक्टर लॅम्पमध्ये वापर करतात. त्याच्यानंतर चौथा उपयोग आहे
दाढीचे जे आरसे असतात त्याच्यामध्ये तो अंतर्वक्र भिंग आरसा वापरतो आपण. त्याच्यानंतर तुमचा सौरभट्टीमध्ये सुद्धा हा वापरला जातो. हा आरसा आहे, एक गोष्ट लक्षात ठेवायची, आरसा आहे. ओके, जो भिंग आणि आरसा ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पण प्रकाशाचं जर तुम्ही जर याला जर रिलेट केलं तर भिंग आणि त्यांच्या उपयोगाचा हा पहिला पार्ट जो असतो तो आरसा असतो. म्हणून एक कॉमन फक्त जे मेन होतं ते मी इथं घेतलेलं होतं, तरीसुद्धा भरपूर लोकांनी राईट आन्सर केलेलं होतं. ओके, तर दंतवैद्य वापरतात तो अंतर्वक्र आरसा वापरतात. आता हा प्रश्न तुमचा आरोग्यसेवकला विचारला गेलेला होता. पुढचा पाहूया. 94. सरपटणाऱ्या प्राण्यात संततीचे लिंग कोणत्या तापमानावर निश्चित केले जाते? अत्यंत डीप प्रश्न होता, NTPCला विचारलेला होता. पुस्तकात याचा रेफरन्स तुम्हाला कुठंच भेटणार नाही. तर याचं जे आन्सर आहे, फलित डिंबपेशी ठेवलेली जिथं असते त्याच्यावर त्याचं लिंग निश्चित केलेलं जातं. ओके, 95 पाहूया. DNA रेणूत कोणते घटक नसतात? आता एक गोष्ट लक्षात ठेवा, DNA हा जो टॉपिक आहे DNA, याच्यावर मागचे जेवढे पण आरोग्यसेवकचे पेपर झालेले आहेत प्रत्येक पेपरामध्ये DNA बद्दल प्रश्न दिलेला आहे. प्रत्येक पेपरामध्ये इतक्या वेळेस रिपीट झाला आहे की मी सांगू सुद्धा शकत नाही. कमीत कमी मला 15 ते 20 प्रश्न DNA वर भेटलेले आहेत. म्हणून DNAच्या बाबतीत तुम्हाला थोडंसं अभ्यास करायचा आहे पुस्तकाच्या व्यतिरिक्त. ही माझी तुम्हाला फक्त एक सजेशन आहे की DNA बद्दल अभ्यास करून ठेवा. DNA वर मला 15-20 प्रश्न भेटलेले आहेत की जे फक्त DNA वरच विचारले गेले होते, प्रॉपर आरोग्यसेवकच्या पेपराला विचारले गेलेले होते. म्हणून मी तर DNAचा हा प्रश्न टाकलेला आहे. 95चं जे उत्तर आहे, DNAच्या रेणूमध्ये कोणते घटक नसतात? तर DNAच्या रेणूमध्ये लोह हा घटक नसतो. शर्करा असतात, क्लोराईड आहे, कॅल्शियम आहे, परंतु लोह जो घटक आहे तो DNAच्या रेणूत नसतो. ओके, तर DNA बाबत तुम्हाला अभ्यास करायचा आहे पुस्तकाच्या व्यतिरिक्त. जे विद्यार्थी विचारतात की आमचं पुस्तक झालेलं आहे, अजून काय अभ्यास करू, तर त्यांच्यासाठी माझं सजेशन आहे की DNA पण एकदा DNAची जी कन्स्ट्रक्शन वर्किंग आहे ती तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कारण की जे मागे पेपर झालेले होते आरोग्यसेवकचे 2016 झालेले होते, ठीक आहे, तर त्याच्यामध्ये DNA बद्दल भरपूर प्रश्न रिपीटेड आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. कुत्र्यामध्ये किती गुणसूत्र आढळतात? हा सुद्धा आरोग्यसेवकचाच प्रश्न आहे. मी तुम्हाला बोललो की DNA वर प्रश्न त्यांनी भरपूर विचारलेले आहेत. तर कुत्र्यामध्ये 78 गुणसूत्र आहेत. तरीसुद्धा विद्यार्थ्यांनी अशा टाईपचे प्रश्न जे पुस्तकात नाहीत ते सुद्धा टॅकल केलेले होते आणि व्हेरी इम्प्रेसिव्हली त्यांनी हे प्रश्न टॅकल केलेले आहेत. तर 78 गुणसूत्र कुत्र्यामध्ये असतात. कोणत्या ठिकाणी गुणसूत्रांची बँक आहे? हा सुद्धा आरोग्यसेवकचा प्रश्न होता. तर चेन्नई या ठिकाणी गुणसूत्राची बँक आहे. 98 पाहूया. युनियन कार्बाईड वायू दुर्घटना कोणत्या शहरात घडली आहे? युनियन कार्बाईडची वायू दुर्घटना मी तुम्हाला ऑलरेडी भोपाळची जी दुर्घटना झालेली होती तिला युनियन कार्बाईड वायू दुर्घटना असं सुद्धा म्हटलं जातं. आणि जे आपलं आपत्ती व्यवस्थापनचं लेक्चर होतं त्याच्यात आपण डिस्कस केलेलं होतं 98चं. ओके, पुढचा प्रश्न पाहूया. श्वेत क्रांती म्हणजे काय? श्वेत क्रांती एकदम इझी प्रश्न होता. दुग्ध क्रांती जी असते तिला श्वेत क्रांती असं म्हटलं जातं. दुधातील शर्करेचे नाव काय? आता हा सुद्धा आरोग्यसेवकला विचारला गेलेला आहे. दुधातील शर्करेचे नाव काय? हा सुद्धा आरोग्यसेवकला विचारला गेलेला आहे. लॅक्टोज याचं उत्तर होतं. लॅक्टोज याचं उत्तर असणार आहे. ओके, तर आता आपण डिक्लेअर करूया की आपलं टेस्टमध्ये कोणत्या विद्यार्थ्याने टॉप आणलेला आहे. तर आपली जी 9 नंबरची टेस्ट होती त्याच्यात आता आपल्याला रिझल्ट भेटलेले आहेत. 1 नंबर जो आलेला आहे तो राहुल धनगर, नंतर 2nd नंबरवर योगेश इदाते आहे, 3ऱ्या नंबरवर कुलदीप पोद्दार आहे, 4थ्यावर सागर आहे, त्याच्यानंतर भास्कर कुलकर्णी 148 आलेले आहेत, तुकाराम ताकतोडे 144 आलेले आहेत, जीत सिंग 142, त्याच्यानंतर प्रसाद गिरे, आता पहा प्रल्हाद माडवी 140, ॲलेक्सला 140, आकाश मोहिते 140, राज 138, तर सूर्यकांत पाटील 138. अशा पद्धतीचे स्कोअर आलेले आहेत आणि चांगल्या पद्धतीचे त्यांचे पेपर झालेले होते. तर आता योगेश आणि राहुल धनगर यांनी, आता आपण 1 नंबरला 200 रुपीज देण्याचं बोललो होतो, परंतु आता 2nd नंबरला सुद्धा आपण 100 रुपीज प्रोव्हाइड करूया. म्हणजे त्यांचा स्कोअर चांगल्या पद्धतीने त्यांनी टॅकल केलेला होता.
ठीक आहे, पाहूया राहुल धनगरचा पेपर. तर 81 क्वेश्चन त्यांचे राईट आलेले होते. इनकरेक्ट आन्सर 19 होते. आणि याच्यामध्ये तांत्रिक नाही. तर अशा पद्धतीने तुम्हाला पूर्ण प्रश्न टॅकल करावे लागतील. जसं आता यांचे जे रॉंग आलेले आहेत, आता हा प्रश्न भरपूर लोकांनी रिपोर्ट केलेला होता ऑलरेडी. याचं काही हा सुद्धा एक आउट ऑफ सिलेबस होता म्हणून रिपोर्ट केलेला होता. मी तुम्हाला बोललो होतो रबरी मोजे वगैरे त्यांचं लॉजिक चुकलेलं होतं, वर खालीमध्ये यांचं झालेलं होतं. आणि हा प्रश्न चुकवण्याची काही गरज नव्हती कारण की हा ऑलरेडी घेतलेला होता. परत हा आरोग्यसेवकचा प्रश्न होता, आउट ऑफ सिलेबस होता. जिओबॅक्टरबद्दल आपण बोललेलो होतो. ओके, हा सुद्धा थोडासा बाहेरचा प्रश्न होता. इथं पण जे बाहेरचे प्रश्न आहेत ते तुमचे रॉंग झालेले आहेत. ओके, बाकी व्यवस्थित त्यांनी पेपर दिलेला आहे. तर आणि टायमिंग पण पहा, 1 तास 33 मिनटं त्यांनी घेतलेले आहेत. म्हणजे पूर्ण प्रॉपर पद्धतीने पेपर सॉल्व केलेला आहे. अशीच तुमची जी पेपराबद्दल जी असते, पेपराबद्दल तुमचं जे इंटेन्शन आहे, आता इथं एवढी प्रॅक्टिस करा की तिथं त्रास व्हायला नको. ओके, तर आता लेक्चर एंड करूया. पुढची टेस्ट तुमची 100 मार्काला आरोग्यावरचे प्रश्न असतील. आरोग्य सेविकेसाठी जे अभ्यास करत असतील त्यांच्यासाठी सुद्धा आपण ती अवेलेबल करून देऊ, म्हणजे त्यांचं सुद्धा रिवाईज होऊन जाईल. धन्यवाद.